बऱ्याच लोकांना डायबिटीज झाल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे किंवा कुठलाही डायबिटीसच असं नाही, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड किंवा वजन वाढल्यानंतर त्यांना वाटतं की एक्झरसाईज आपण करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानंतर लोक एक्झरसाईज सुरू करतात. तर ॲक्च्युली हे व्हाईस वर्सा आहे. व्यायामाकडे एक प्रेमाने बघायला पाहिजे, शिक्षा म्हणून बघायला नको. दुसरं म्हणजे त्याच्यासाठी वेळ काढणं ही तुम्ही प्रायोरिटी ठेवली पाहिजे. की मग मे बी सुरुवातीला तुम्हाला खूप वेळ काढायला नाही जमत असेल तरी थोडा एक 20 मिनिट्स 25 मिनिट्स जरी तुम्ही काढला तरी डेफिनेटली मला वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. खरंच एक्सरसाइज केल्यामुळे डायबिटीज कंट्रोल होऊ शकतो का? नाही, एक्झरसाईज केला नाही तर डायबिटीज कंट्रोलच होत नाही. कारण मला डायबिटीज कंट्रोल करायचं आहे तर त्याच्यामध्ये एक्झरसाईजला किंवा ॲक्टिव्हिटीला कुठला ऑप्शन नाही आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डिकोडिंग डायबिटीज ह्या इन हाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे ह्या पॉडकास्टचा हेतू हा आहे की आपल्याला जे डायबिटीजबद्दल प्रश्न पडतात ते प्रश्न आपण आपल्या एक्सपर्टीजकडनं, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला आपल्या एक्सपर्टीजकडनं मिळतात. आत्तापर्यंत 8-10 एपिसोड्स रिलीज झाले, त्या सगळ्याला तुमचा उत्तम प्रतिसादसुद्धा आहे. आणि ह्याच एपिसोड्समधनं आम्हाला हे कळतं आहे की व्यायामाबद्दलसुद्धा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर नाही आहेत. किंवा डायबिटीज आणि व्यायाम करणं गरजेचं आहे का, किंवा मी व्यायाम करतोय तर मी कधीच आजारी पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी, हे मिसकन्सेप्शन्स आज आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. आपल्याला माहिती आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णी आत्तापर्यंत आपल्याला मार्गदर्शन करत आले आहेत. आपल्यासोबत आहेत आज डॉक्टर नेहा सावंत. डॉक्टर नेहा सावंत यांना 17 वर्षांचा अनुभव आहे. DFF सोबत त्या गेल्या 5 वर्षांपासून जोडलेल्या आहेत. कन्सल्टिंग फिजिओथेरपिस्ट आणि फिटनेस कोच आहेत. तुम्हाला माहिती आहे की फिटनेस आणि डायबिटीज याचा संबंध येतो किंवा फक्त डायबिटीजच नाही तर आपल्या रोजच्या जीवनासोबत फिटनेसचा संबंध जोडलेला आहेच. डॉक्टर नेहा सावंतसोबत आपल्यासोबत आपले आवडीचे डॉक्टर आहेत डॉक्टर भाग्येश कुलकर्णी. डॉक्टर भाग्येश कुलकर्णी हे डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट आहेत आणि वेलनेस कोच आहेत. तर चला, आजचा एपिसोड अतिशय महत्त्वाचा आहे. मी तुम्हाला ही विनंती करेन की एपिसोड पूर्ण पहा. ह्यातनं आपल्याला नवीन माहिती मिळणार आहे जेणेकरून तुम्हाला जे प्रश्न पडतात त्याची उत्तरं कदाचित ह्या एपिसोड्समधनं मिळतील. नमस्कार, तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. नमस्कार. तर आजचा ॲक्च्युली एपिसोड्स हा 2-3 टप्प्यांमध्ये आपण घेणार आहोत. खरं तर एकतर मिसकन्सेप्शन्स भरपूर आहेत. म्हणजे मला असं वाटतं की मी डॉक्टरांसोबत दर एपिसोडमध्ये म्हणते की हे गैरसमज आपल्याला दूर करायचे आहेत. तसंच डायबिटीज आणि फिटनेसबद्दल किंवा एक्सरसाइजबद्दल जे काही मिसकन्सेप्शन्स आहेत ते एक, किंवा आपण म्हणतो की एक्सरसाइज करणं गरजेचंच आहे का, किंवा माझं हे रुटीन जे हेक्टिक चाललेलं आहे त्याबद्दल सुद्धा. तर पहिल्या प्रश्नाकडे येते ज्याचं उत्तर मला तुमच्या दोघांकडनं अपेक्षित आहे. ओके मॅडम प्रॅक्टिकली जे कन्सेप्ट्स असतील त्या क्लिअर करतील आणि मेडिकली थेरॉटिकल जो पार्ट असेल तो तुम्ही मला प्लीज क्लिअर करून द्या. म्हणजे DFF मध्ये आम्ही तसंच करतो युजली. म्हणूनच मी एक्सप्लेन करतो आणि मॅडम त्या करून दाखवतात. म्हणूनच सो मिसकन्सेप्शन्स जे आहेत किंवा गैरसमजुती ज्या आहेत एक्सरसाइजबद्दल, त्या डायबिटीज सोबत कशा जोडल्या गेलेल्या आहेत याबद्दल प्लीज थोडासा प्रकाश टाका. ओके, मी पहिल्यांदा थोडं थेरी पार्ट ह्याच्यामध्ये सांगतो. तुम्ही म्हणलात तसं की डायबिटीसमध्ये बऱ्याच जणांचं काय होतं की बऱ्याच लोकांना डायबिटीज झाल्यानंतर व्यायाम करायला पाहिजे किंवा कुठलाही डायबिटीसच असं नाही, डायबिटीज, ब्लड प्रेशर, थायरॉईड किंवा वजन वाढल्यानंतर त्यांना वाटतं की एक्झरसाईज आपण करायला पाहिजे किंवा डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केल्यानंतर लोक एक्झरसाईज सुरू करतात. बरोबर, हो. तर ॲक्च्युली हे व्हाईस वर्सा आहे. म्हणजे एक्झरसाईज हा तुमच्या आयुष्याचाच अविभाज्य भाग बनणं गरजेचं आहे. कारण आपल्याला जी ह्युमन बॉडी दिली आहे ती ॲक्टिव्ह राहण्यासाठीच दिलेली आहे. म्हणजे आपल्याला जे पाय दिलेले आहेत, हात दिलेले आहे किंवा ओव्हरऑल जे दिले, तर तुम्ही ॲक्टिव्ह राहण्यासाठीच तुमचा जन्म झालेला आहे. बरोबर. आणि जे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे डायबिटीस होण्यामागचं ते लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी. शुगर वाढलं, माझं हे झालं, इन्फ्लमेशन, सूज वगैरे हे खूप नंतर आहे. बरोबर. लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी किंवा इनॲक्टिव्हिटी हा डायबिटीस होण्याचं सगळ्यात प्रमुख कारण ह्याच्यामध्ये आलेलं आहे. त्यामुळं मला डायबिटीस रिव्हर्सल तर फार लांबची गोष्ट आहे. डायबिटीस मला साधा कंट्रोल जरी आणायचा असेल ना तरी मला ॲक्टिव्ह राहणं गरजेचं आहे. आणि ॲक्टिव्हिटी म्हणजे बऱ्याच लोकांना काय वाटतं की, म्हणजे बऱ्याचसारख्या फिमेल पेशंट्समध्ये मी बघितलं की आम्ही डॉक्टर करतोयच ना ॲक्टिव्हिटी, आम्ही स्वयंपाक करतोय, आम्ही झाडलोट करतोय. आता करत नाहीत आजकाल, त्यासाठी मेड असतात भरपूर ठिकाणी. पण त्यांना काय वाटतं की मी डेली ॲक्टिव्हिटी करतोय ना, त्याला ती ॲक्टिव्हिटी इम्पॉर्टंट आहे.
पण त्याच्या व्यतिरिक्त व्हिगरस किंवा थोडीशी स्टर्नियस ॲक्टिव्हिटी तुम्हाला फिट राहण्यासाठी गरजेची असते. आणि ओव्हरऑल जेव्हा मी डायबिटिक रिव्हर्सलची गोष्ट करतो, डायबिटीस कंट्रोलची करतो, तर त्याला स्पेसिफिक किंवा टेक्निकली राईट एक्झरसाइज करणं गरजेचं आहे. नुसता बाबा मला वाटतोय, मला जो योग्य वाटतोय म्हणून मी, किंवा माझा शेजारचा दररोज 45 मिनिटं चालायला जातोय म्हणून मी चालायला गेलो, दॅट इज नॉट सफिशियंट. सो आपल्याला त्याच्या पलीकडे जाऊन थोडंसं व्यायामाबद्दल शिकणं गरजेचं आहे आणि मग मला डायबिटीस रिव्हर्सलवरती त्याचा उपयोग करून घेणं गरजेचं आहे. सो मॅडम तुम्ही पण थोडंसं याच्यावर सांगू शकता. येस. सो माझा अनुभव हा आहे ना एक्सरसाइजेसबद्दल, की जेव्हा पण आपण एक्सरसाइजचा विषय काढतो, पहिला प्रश्न लोकांचा हा असतो की वेळ किती द्यायचा, हे रोज करायचं का. बरोबर, हो. म्हणजे ते व्यायामाकडे ना एक शिक्षा म्हणून बघतात. म्हणजे त्यांना असं वाटतं हे रोज करायचं म्हणजे आपल्यावर, म्हणजे आपल्याला एवढे कष्ट का घ्यावे लागणार आहेत, किंवा बंधनं येत आहेत आता. बंधनं येत आहेत, किंवा आपल्या रुटीनमध्ये आपण स्वतःला इतकं बिझी करतो ना की स्वतःसाठी आपण वेळ देतो हे पण त्यांना कुठेतरी ॲक्सेप्टन्स नसतो की हा जो तुम्ही वेळ काढता आहात हा तुम्ही तुमच्यासाठी काढताय, राईट. सो फक्त डायबिटीससाठी असं नाही, पण जेव्हाही तुम्हाला पेन असतो, म्हणजे माझ्या क्लिनिकला जेव्हा पेशंट येतात तेव्हा पेन असतो आणि बरं व्हायचं असतं तोपर्यंत दे आर रेडी टू डू. पण एकदा बरं झाल्यानंतर हे व्यायाम किती दिवस करायचे, हे रोज करायचे का, असं बरंच त्यांना प्रश्न असतात आणि कुठेतरी त्यांना त्याचा ॲक्सेप्टन्स नसतो. तर मला वाटतं की व्यायामाकडे बघायचा दृष्टिकोन जो आहे ना तो थोडासा बदलला गेला पाहिजे. म्हणजे व्यायाम हा तुमच्या रुटीनचा एक भाग आहे. हो. तुम्ही जर एखाद्या कंडिशनसाठी मेडिसिन्स घेता आहात तर ते तुम्ही तुमच्या हेल्थवर काम नाही करत आहात. पण जर तुम्ही तुमच्या डाएटवर व्यवस्थित काम करताय, तुम्ही तुमच्या हॅबिट्सवर काम करताय, तुम्ही रुटीनमध्ये तुमचे एक्सरसाइज रेग्युलर बेसिसवर करताय, म्हणजे तुम्ही तुमच्या हेल्थमध्ये इन्व्हेस्ट करत आहात. बरोबर. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट असते ना ही तुम्हाला लॉंग टर्मसाठी खूप फायदेशीर ठरते. म्हणजे आपण म्युच्युअल फंड लगेच आपल्याकडे हे होतं की लगेच क्लिक होतं की म्युच्युअल फंड असेल तर आपण कसं त्याच्यासाठी आपल्याला 10 वर्ष सेव्हिंग करायची तयारी असते. पण हेच जेव्हा आपण हा विचार नाही करत की आपली हेल्थ आहे ती 10 वर्षापुढे आपली अशीच राहिली पाहिजे, कारण आपली ॲक्टिव्हिटी लेवल तुम्ही आत्ता जेव्हा तुमच्यावर वर्कआउट करणार तेव्हा ती 10 वर्षांनी तुम्ही तेवढी ठेवू शकाल जर तुम्ही रेग्युलर बेसिसवर त्याच्यावर इन्व्हेस्ट केलं तर. तर मला असं वाटतं की पहिलं म्हणजे व्यायामाकडे एक प्रेमाने बघायला पाहिजे, शिक्षा म्हणून बघायला नको. दुसरं म्हणजे त्याच्यासाठी वेळ काढणं ही तुम्ही प्रायोरिटी ठेवली पाहिजे. की मग मे बी सुरुवातीला तुम्हाला खूप वेळ काढायला नाही जमत असेल तरी थोडा एक 20 मिनिट्स 25 मिनिट्स जरी तुम्ही काढला तरी डेफिनेटली मला वाटतं की तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे. आणि त्याच्यापेक्षा मेन म्हणजे की इंटेन्सिटीपेक्षा, म्हणजे की मी जाऊन जोरात काहीतरी एक्सरसाइज आज करतोच आहे, त्यापेक्षा सातत्यावर भार देणं खूप गरजेचं आहे. म्हणजे रोज थोडं थोडं का होईना तुम्ही करत राहिलात तर मला वाटतं की एक ते तुम्हाला सवय पण होते, तुमच्या रुटीनमधला तो जो वेळ तुम्ही काढू शकत आहात तो पण तुम्हाला जमायला लागतो आणि मग तुम्हाला ते वेगळं नाही वाटत की तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागतंय. किती सुंदर शब्दात सांगितलं की हे इट्स अ सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. खूप छान सांगितलं तुम्ही. आणि त्याच्यामध्ये जेवढी जास्त तुम्ही इन्व्हेस्ट करणार तेवढे यील्ड भरपूर आणि मिळणार. दुर्दैवाने हल्ली म्युच्युअल फंड्स हे फक्त सांपत्तिक पैसे आपण जमा करतोय, पण जी तुमची खरी संपत्ती आहे, तुमचं आरोग्य आहे त्यावर इन्व्हेस्ट न करता तुम्ही उद्याच्या मटेरियलिस्टिक गोष्टींवर इन्व्हेस्ट तुम्ही करत राहा, परत ते आम्हाला किंवा डॉक्टरांनाच द्यायचे, त्यामुळे करत राहा. तिथं तुम्ही तिथं सांपत्तिक वाढवता आणि ही खरी शरीराची संपदा आहे ती तुम्ही गमावून बसता. मग ते सिप मध्ये साठवलेले सगळे हेल्थ केअर मध्ये. आणि दुर्दैवाने हे बंधन म्हणून तुम्ही घेताय, जेव्हा तुम्हाला सांगताय की हे तुमच्यासाठी आहे तरी ते तुम्ही बंधन म्हणून कन्सिडर करताय, हे देताना बिंग डॉक्टर आमच्या पण काय मिस्टेक होती की वी गिव्ह ॲज अ प्रिस्क्रिप्शन. सो आज कुठलाही पेशंट येतो ना तर तो त्याला हे जाणून घेण्यामध्ये इंटरेस्ट नसतो की मला काय एक्सरसाइज करायचं आहे, कुठला करायचा आहे. तर तो काय म्हणतो मला एक डाएट प्लॅन द्या आणि मला एक एक्सरसाइजचं शेड्यूल द्या. बरोबर. तर ते कसं आहे की बिईंग अ पेशंट त्यांना कुठेतरी सवय लागलेली आहे की बाबा डॉक्टरकडे गेल्यानंतर औषध लिहून द्यायचं. सो काय वेळेला मी जेव्हा पेशंटना पण म्हणतो ना की तुम्हाला काहीच गोळी वगैरे घ्यायची नाही, तर त्याला प्रश्न पडतो की यार 30 मिनिटं मला डॉक्टर बोलले आणि मला त्यांनी कुठली गोळी नाही घ्यायची, म्हणजे बहुतेक माझे आता कन्सल्टिंगचे पैसे वाया गेले. सो तुम्हा लोकांचं खरंच कौतुक आहे की तुम्ही सुरुवात एखाद्याच्या दृष्टिकोनावर म्हणजे काम करता, त्याला विजन देण्याचं तुम्ही काम करता आणि मग तिथून मग पुढे हे चॅलेंजेस. पण त्याला एक्सरसाइजला बऱ्यापैकी मोटिवेशन लोकांना लागतं किंवा त्यांचं म्हणजे ते कसं आहे ते टेक दिस ॲज अ एक्सक्यूज की मी डायबिटिक आहे ना. मग माझ्या आणि पहिलं सुरुवात काय होती म्हणजे कुठला व्यायाम आपण सांगायला गेलं की मॅडमना तर हे खूप जाणवत असेल, म्हणजे एखादी गोष्ट आपण सांगितली की तुम्हाला आता अँटी ग्रॅव्हिटी व्यायाम करायचा आहे किंवा हे करायचं आहे, ते पहिलं ते कसा करता येईल मला हे नाही बघत. नाही, ते डॉक्टरना माझे गुडघेच दुखतात, आम्ही सांगितलं हाताचा व्यायाम करायचा आहे, ते माझं आमचं फ्रोझन शोल्डर झालेलं आहे, आम्हाला हे झालं, आमची मान पण तिरकी झालेली आहे. सो म्हणजे एक्सेप्टन्स लेवल म्हणजे एक्सरसाइज मला कसा करता येईल
त्याच्यासाठी मला काय आहे हे शिकण्यापेक्षा लोकांची प्रवृत्ती एक्सक्यूज बरं, हे देण्याकडे सगळ्या जास्त एज राहते. ग्रुपमध्ये आहे काही ऍक्सेप्टन्स लेवल्सचा हो, प्रॉब्लेम? कारण शेवटी मुलं पण पेरेंट्सच अनुकरण करणार ना. Okay. त्यामुळं जर का बिंग अ पेरेंट मी जर का एक्झरसाईज करत नाही आहे आणि मी माझ्या मुलाला म्हणतोय किंवा तू सकाळी लवकर उठलं पाहिजे आणि तू व्यायामाला गेलं पाहिजे, ह्यानं कधी 10 वर्ष जिम केलेली नाही किंवा कधी वॉक पण नाही करत, तो मुलगा पेरेंट म्हणून ऐकेल पण तो करणार नाही व्यायाम ह्याच्यात. सो आणि, ती हॅबिट सगळ्यांसाठीच लागू होते, सगळ्यांसाठीच लागू होते. पण एज ग्रुप प्रमाणे थोडंसं आपण जर बघायला गेलो ना तर थोडंसं वेगळं पडतं की आत्ताचं आपण जनरेशन जर बघितलं तर 20, 30, 35 पर्यंत त्यांचा खूप वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांचं बॉडी बिल्डिंगकडे लक्ष असतं किंवा त्यांना त्यांची पर्सनॅलिटी, शेपिंग त्याच्यावर त्यांचं लक्ष असतं. आणि मेन ऑलमोस्ट सगळ्यांचं हे असतं की जोपर्यंत वजन वाढत नाही ते व्यायामाचा विचार पण करत नाही, राईट. त्यामुळे वेट लॉस हा एक दुसरा असणं किंवा गैरसमज महत्त्वाचा. इंच लॉस ह्यामध्ये त्यांचा फोकस जास्त असतो. 35 नंतरचं जे एज ग्रुप आहे त्यांच्यामध्ये युजली स्ट्रेसचं प्रमाण जास्त असतं किंवा आपण या डायबिटीज सारखं प्रमाण आहे ते जास्त असतं. तेव्हा या लोकांचा मला वाटतं दृष्टिकोन आहे तो व्यायामाकडे बघायचा, तो बदलणं जास्त महत्त्वाचं आहे. कारण तेव्हा ते ऑलरेडी कन्फ्युज असतात. कारण आधी जर त्यांनी काही एक्सरसाइजेस केले नसतील आणि डायरेक्ट असं काही झाल्यानंतर आता कोणते एक्सरसाइज करायचे आणि त्यामध्ये समोर आपल्याकडे इतके सारं नॉलेज येतं आणि इतके सारे हे देतं की नक्की करायचं काय, माझ्याकडे आहेतच हे प्रश्न हे बरंच कन्फ्युजन होतं. तर मला वाटतं की या लोकांना जास्त गायडन्सची गरज आहे रॅदर दॅन म्हणजे ऑब्व्हियसली सगळ्यांनाच गायडन्सची गरज आहे, पण जे वेट लॉस आणि इंच लॉसमध्ये आहेत ते त्यांचं ॲटलिस्ट काहीतरी रुटीन त्या थोडेफार जरी मोटिवेशन ते अवेअर असतात की आपल्याला काय करायचंय, पण इथं अवेअरनेसच नाहीये. तुम्हाला बेसिक शून्यातनं सुरुवात करायची आहे आणि माझं एम आहे हे छान दिसण्यापेक्षा मला थेरॅपेटिक म्हणू शकतो आपण की थेरॅपेटिक लेवलवरती, कारण त्यांचं जे कोरिलेशन आहे ते शुगर लेवल कमी करणं, ब्लड प्रेशर नॉर्मल आणणं. मग तिथं त्यांना त्या बॉडीला मोल्ड करण्यासाठी ती फ्लेक्झिबिलिटी पण त्यांच्याकडे नसते, दोन्हीची, मनाची पण फ्लेक्झिबिलिटी नसते आणि शरीराची पण नसते. दोन्ही लेवलवर मेंटेन करायला लागतं. हाच आहे माझा ऍक्च्युली तुमच्यासाठीच आहे हा प्रश्न की खरंच एक्सरसाइज केल्यामुळे डायबिटीज कंट्रोल होऊ शकतो का, की त्याला अजून कशाची जोड देणं गरजेचं आहे? नाही, एक्झरसाईज केला नाही तर डायबिटीज कंट्रोलच होत नाही. कंट्रोल म्हणजे एक्झरसाईज हा म्हणजे नो ऑप्शनमध्ये आम्ही म्हणतो. मी कायम काय म्हणतो की लाईफमध्ये ना काही गोष्टींना ऑप्शन नसतो, राईट. म्हणजे कधी कधी मी मजेत म्हणतो की नवरा बायकोचं भांडण झालं तर नवऱ्याला सॉरी म्हणण्याशिवाय काही ऑप्शन नसतो, राईट. बरोबर, कुणालाही. तुम्ही म्हणाल बायस्ड आहे डॉक्टर. तर सांगायचा उद्देश असा आहे की मला डायबिटीज कंट्रोल करायचं आहे तर त्याच्यामध्ये एक्झरसाईजला किंवा ॲक्टिव्हिटीला कुठला ऑप्शन नाही आहे. शुगर लेवल कंट्रोल करण्यापेक्षा सुद्धा तुमची शुगर जी तुमच्या सर्क्युलेशनमध्ये अडकलेली आहे, जी 99% डायबिटिक पेशंटच्या लिम्फॅटिक्समध्ये अडकून बसते. लिम्फॅटिक्स म्हणजे ज्याला मराठीमध्ये आपण लसिका म्हणतो. म्हणजे आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे की आर्टरीज असतात त्या ऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात आणि व्हेन्स आहेत त्या डिऑक्सिनेटेड ब्लड कॅरी करतात. बरोबर. पण या आर्टरी आणि व्हेन्सच्या मध्ये एक लिम्फ नोड म्हणून प्रकार असतो आणि असे बरेच सारखे लिम्फ्स आपल्या ह्याच्यात असतात. तिथं 10 ते 15% आपली सर्क्युलेशनमधली साखर त्या लिम्फ्समध्ये अडकून राहिलेली असते. बरोबर. आणि जेव्हा जेव्हा आपण कुठल्याही गोळ्या घेतो, औषधं घेतो आणि सो कॉल्ड मी शुगर कमी करतोय तर ती शुगर त्या लिम्फॅटिक्समध्ये किंवा लसिकांमध्ये स्टक झालेली असते. सो ती जर का मी बाहेर नाही काढली तर तुमचा इन्शुलिन रेजिस्टन्स पण वेगाने वाढतो आणि शुगर लेवल पण वेगाने वाढतात. सो तुम्ही राईट वेनं जर का एक्झरसाईज केला तर हे लिम्फ तुमचे ओपन होतात, तुमची सूज पूर्ण त्याची कमी होती आणि ती साखर जी लिम्फॅटिक्समध्ये स्टक झाली ती सर्क्युलेशनमध्ये येते आणि मग त्याचं डायजेशन शरीर करू शकतं. हे बऱ्याच डायबिटिक पेशंटना माहीतच नाही आहे. ओके. आणि मोस्ट ऑफ द टाइम अनफॉर्च्युनेट सिनारिओ ह्याच्यामध्ये काय की मोस्ट ऑफ द डायबिटिक पेशंट्स दे कन्सिडर वॉकिंग ॲज वॉकिंग इज गुड फॉर फिटनेस. आणि ते म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष वॉक करतोय, पण वॉकिंगनं तुमचं फक्त लेगचे हे झाले, पण लिम्फ नोड्स आपले मॅक्सिमम जे आहेत ना वरच्या पार्टमध्ये लिम्फॅटिक जास्त आहेत. म्हणजे याच्यात कॉन्ट्रास्ट कसा आहे बघा की पायाचा व्यायाम मी जास्त करतोय त्यानं मसल पंपअप होणार तुमचे मे बी थोडंसं ब्रिस्क वॉक केलं तर आपलं जे सेकंड हार्ट जे काफ मसल्समध्ये असतं असं म्हणतात ते तुमचं चांगलं होईल. तुमची हृदयाची पण हे वाढेल, कार्डिओ तुम्ही करताय त्या पद्धतीनं. पण तुमच्या वरच्या लिम्फॅटिक्समध्ये जर का शुगर स्टक झाले असेल तर तुमचा डायबिटीस नाही कंट्रोलमध्ये येणार. तर हा एक स्पेसिफिक आस्पेक्ट आपल्याला डायबिटीसच्या पेशंट्सना देणं गरजेचं असतं. खूप लोकांना माहितीच नसेल डॉक्टर. व्यायाम करताय का? हो, मी रोज फिरायला जातो, मी 40-45 मिनिटं फिरून येतो. इतपत उत्तर आपल्याला येतात, हे सरसकट उत्तर आहेत. पण ही जी तुम्ही आता सांगताय ना, आणि ह्याच्यात अजून एक मजा काय आहे की हे दररोजचं वॉकिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि श्रमिक व्यायाम करण्यापेक्षा लिम्फॅटिक व्यायाम करणं हे कम्पॅरेटिव्हली खूप सोपं आहे, इझी आहे आणि एनी लेझी पर्सन कॅन डू इट विदाउट फार एफर्ट्स न घेता. ही त्याच्यामध्ये गुड न्यूज आहे. म्हणजे लिम्फॅटिक एक्सरसाइज बद्दल मॅडम विचारणारच होते की कुठले व्यायाम प्रकार योग्य आहेत डायबिटिक पेशंटसाठी?
वेल आता कसं असतं ना की सगळ्यात आधी मी जसं मगाशी म्हणाले की कन्सिस्टन्सी महत्त्वाची आहे. बरोबर. तर जर तुम्ही बिगिनर लेवलला असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं की आपल्याला सातत्य ठेवायचं आहे. बरोबर. तर स्टार्ट विथ वॉकिंग. ठीक आहे की तुम्ही वॉकिंगने सुरुवात केलेली आहे पण कुठेतरी ना तुमची बॉडी त्याला ॲडॅप्ट होते. एकदा तुमची बॉडी ॲडॅप्ट त्याला झाली तर तुमची बॉडीला जे आपण चॅलेंज देत आहोत, आपलं मेन गोल काय आहे की आपल्याला शुगर ब्रेकडाऊन करणं गरजेचं आहे किंवा ती युटिलाइज होणं खूप गरजेचं असतं. तर ते जर तुमची बॉडी ॲडॅप्ट झाली एखाद्या लेवलला तर तुमचं ते शुगर ब्रेकडाऊन होणं वगैरे ते होत नाही आणि मग आपल्याला जाणवतं की आपली शुगर जी आपण जो आपला गोल आहे मेनली की आपली शुगर लेवल डाऊन झाली पाहिजे ती होत नाही. त्यामुळे आपल्याला त्या व्हेरिएशन्स आणणं गरजेचं असतं एक्सरसाइज प्रोटोकॉलमध्ये. युजली कसं होतं जसं आपण मगाशी म्हणालो की बरेच जण आहेत ते जेव्हाही डायबिटीज डायग्नोज होतो तेव्हा त्यांना बेसिक एवढं माहिती आहे की वॉकिंग करायचं. हो अगदी. 10-20 वर्षापासूनचं त्यांना डायबिटीस असतो आणि ते आम्हाला दरवेळी सांगतात की 10 वर्ष झाली मी रोज 4 किलोमीटर चालतो. पण मग कुठेतरी असं होतं की तुमची बॉडी त्याला ऑलरेडी अडॅप्ट झाली, तुम्ही रोज ते करताय, त्याला काही तुम्ही चॅलेंज देत नाही आहात. राईट. जास्तीत जास्त तुम्ही ते मेंटेन केलेलं आहे एका लेवलला. सो आपल्याला काय करणं गरजेचं ना तर तुम्हाला आपले जे फिटनेसचे कंपोनंट आपण युजली म्हणतो की तुम्हाला स्ट्रेंथवर काम करणं पण गरजेचं आहे, तुम्हाला स्टॅमिनावर काम करणं गरजेचं आहे, फ्लेक्झिबिलिटीवर काम करणं खूप गरजेचं आहे. राईट. सो जेव्हा आपण स्टॅमिना म्हणतो तेव्हा आपण कार्डिओ एक्सरसाइज बोलतो. म्हणजे त्याच्यामध्ये वॉकिंग येतं, ब्रिस्क वॉकिंग येतं, रनिंग येतं, स्विमिंग येतं, सायकलिंग येतं, ज्यामध्ये तुमची एकावेळी पूर्ण बॉडी इन्वॉल्व्ड आहे. तुम्हाला स्पेसिफिकली एक मुवमेंट करायची नाही आहे तर तुमचा हार्ट रेट वाढतोय. ओके. आणि तुमची एकावेळी तुम्ही ती ॲक्टिव्हिटी करताय आणि तुमचं एकावेळी होल बॉडी इन्वॉल्व्ड आहे. स्ट्रेंथमध्ये काय होतं जेव्हा आपण स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करतो त्यामध्ये आपण प्रॉपर मसल ग्रुप एक घेतो, त्याच्या ज्या मसल ॲक्टिव्हिटी असतात ते जर एक्सरसाइज असो, फॉर एक्झाम्पल स्क्वॉट्स असेल किंवा कोर स्ट्रेंथनिंग असेल, त्यामध्ये त्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याला आपण ट्रेन करायचा प्रयत्न करतो. सो ह्याने होतं काय ना, जेव्हा तुम्ही कार्डिओ एक्सरसाइजेस करता तुमचं जे कॅलरी हे असतं, कॅलरी बर्नआउट असतं एका स्पेसिफिक पिरियडसाठी असतं जेव्हा तुमची ॲक्टिव्हिटी स्टॉप होते, मे बी 2 to 4 आवर्ससाठी. पण जेव्हा तुम्ही स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करता तुम्ही त्यामध्ये मसल ब्रेकडाऊन करता. जेव्हा तुम्ही मसल ब्रेकडाऊन करता तुमच्या शरीरामध्ये मसल्समध्ये जे ऑलरेडी साखर साठलेली आहे ना, ग्लायकोजन, तर ती ब्रेकडाऊन व्हायला लागते आणि ती वापरली जाते, ॲब्सॉर्ब केली जाते. आणि त्यामुळे हे जी मसल रिकव्हरी असते स्ट्रेंथनिंग नंतरची ती ऑलमोस्ट 24 आवर्स चालू असते. आणि 24 आवर्स ते जे हे ना ते ग्लायकोजन युटिलायझेशन करतात आणि त्यामुळे तुमची शुगर लेवल आहे ना ही कमी व्हायला जास्त मदत होते. त्यामुळे आपण बऱ्याच वेळेला कार्डिओ एक्सरसाइजेसवर जास्त भर देतो आणि स्ट्रेंथनिंग बऱ्याच वेळेला अवॉइड केलं जातं कारण अवेअरनेस नसतो किंवा आपल्याला भीती असते, माहिती नसतं किंवा अवेअरनेसच नाही. हा फार महत्त्वाचा पॉईंट मी तो मॅडमने सांगितला. जे डायबिटिक पेशंट्स आहेत त्यांनी हे फार केअरफुली लक्षात घेणं गरजेचं आहे. मॅडमनी काय सांगितलं की ग्लायकोजन जे आपल्या ह्याच्यात पडलेलं आहे, मी कार्डिओ केलं किंवा मी कार्डिओ केल्यानंतर माझ्या ह्याच्यातलं कॅलरी बर्नआउट झालं, हा तेवढ्या काळापुरता मला बेनिफिट देतोय. पण जेव्हा मी मसल स्ट्रेंथनिंग करते ते मला 24/7, कारण ते ब्रेकडाऊन झाल्यानंतर ते हील करण्यासाठी माझ्यात जी एक्सेसिव्ह साखर आहे ते मसल वापरतात. आता 95% डायबिटिक पेशंटमध्ये इन्शुलिन रेझिस्टन्स असतो आणि त्यांचा प्रॉब्लेम काय असतो, इन्शुलिन रेझिस्टन्समुळे इन्शुलिन जास्त आहे त्यांच्यात. आता हे जे इन्शुलिन आहे हे इन्शुलिन त्याला जी काही एक्स्ट्रा साखर मिळते, जागा मिळेल तिकडे ते घेऊन जात असतं. आता जर का मी ते युटिलाइज करायला लावलं नाही, समजा माझ्या मसलनी ते युटिलाइज नाही केलेलं, तर ते सगळं जे ग्लुकोज आहे ते फॅटमध्ये कन्वर्ट होणार आणि जिथं जागा मिळेल तिथं ते बसायला सुरुवात होणार. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर बरेचसारखे डायबिटिक पेशंट्स काय म्हणतात की आम्हाला क्रेविंग होतं खूप जास्त, आम्हाला सारखं काहीतरी खावं वाटतं. 9 वाजता मी खाल्लं तर 9 वाजता त्यानं समजा 4 इडल्या खाल्ल्यात तर त्याला परत 11 वाजता भूक लागते. तर त्याचं कारण असं आहे की त्याच्या 2 इडल्या आहेत, त्या 2 इडल्या मे बी त्याचं ग्लायकोजनमध्ये कन्वर्ट होतं आणि ते शरीरातले सेल वापरतात. पण इन्शुलिन रेझिस्टन्स असल्यामुळं बरेचसारखे सेल हे एक्स्ट्रा साखरेला घेऊ शकत नाही आहेत. मग आता राहिलेल्या 2 इडल्यांचं काय होतं, त्याचं फॅटमध्ये कन्व्हर्जन होतं आणि त्याला परत 2 तासांनी भूक लागते, कारण ज्या सेल्सला जे ॲडिक्वेट एनर्जी मिळायला पाहिजे ती मिळालेली नसती. जेव्हा तुम्ही कार्डिओला स्ट्रेंथ ट्रेनिंगची किंवा फ्लेक्झिबिलिटी त्याची जोड देता त्यावेळेला तुमचे मसल ॲक्टिवेट झाले. याचा डायरेक्ट परिणाम इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढण्यावरती होतो. तुमचं जे ग्लायकोजन आहे ते युटिलाइज व्हायला लागतं, त्यामुळे तुमचं क्रेविंग पण कमी व्हायला लागतं. सो बऱ्याच जणांचा जो गैरसमज असतो की आम्ही जास्त एक्सरसाइज केला, तर जास्त एक्सरसाइज म्हणजे कार्डिओ नाही आहे.
कार्डिओ एका लिमिटेड आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग. करेक्ट मी Yes, क्या yes, बात, मला बरोबर काय आहे. सांगायचं. तर ते दोन्हीचं कॉम्बिनेशन करणं खूप गरजेचं असतं. राईट. एक फ्लेक्झिबिलिटीवरती पण तुम्ही बोललात की ती का महत्वाची फ्लेक्झिबिलिटी आहे. का महत्वाची? कारण कसं होतं आपलं जेव्हा आपण एक्सरसाइजेस करतो, कोणतीही एक्सरसाइजेस करतो, तेव्हा आपण मसल्सवर ताण देतो. कारण जी एक लेवल आहे त्याच्या वरती गेल्याशिवाय आपण ते एक्सरसाइज म्हणजे काय आपण चॅलेंज देणं, बरोबर. बरोबर. तर ते जेव्हा आपण त्याला चॅलेंज देतोय, तुमचे मसल्स ऑलरेडी थोडे ताण त्याच्यावर आलेला असतो. जेव्हा तुम्ही त्याला फ्लेक्झिबिलिटी म्हणजे स्ट्रेचेस न करता सोडून दिले ना, तर तुमचे मसल्स रिकवर होत नाहीत आणि हळूहळू तुम्हाला जॉईंट स्टिफनेस येणार, मसल स्टिफनेस येणार. म्हणजे तुम्हाला आधी सुरुवातीला ऍक्टिव्हिटी इझी वाटायला लागतात, नंतर ताण थोड्या आला. महिन्यांनी तुम्हाला जाणवतं की थोडासा ताण येतोय किंवा कुठेतरी पेन येतोय, थोडासा बॅक पेन वाटतोय. का होतो? कारण तुम्ही तेव्हाच त्या मसल्सना रिलॅक्स नाही करत आहात. त्यामुळे तुमचे हे जेव्हा एक्सरसाइज तुमचं जे पण तुम्ही स्ट्रेंथनिंग करताय, तुम्ही वॉकिंग करताय, जेही करताय, त्यानंतर एक 10 to 12 मिनिट्स तुम्ही जेव्हा कूल डाऊन एक्सरसाइजेस करता, त्यामुळे तुम्ही फ्लेक्झिबिलिटीचे स्ट्रेचेस करता, तेव्हा तुम्ही तेव्हाच ते मसल्सचा जो ताण आहे तो तेव्हा तिथे कमी करता. प्लस ते तुमचे मसल्स वॉर्म झालेले असतात, त्यामुळे जेव्हा तुम्ही हे स्ट्रेचेस करताना तुमच्या मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढते. त्यामुळे तुमची जॉईंटची स्ट्रेंथ आहे ती वाढते, जॉईंट्सवर येणारा ताण आहे तो कमी होतो आणि मसल्सची फ्लेक्झिबिलिटी वाढल्यामुळे तुमच्या मुवमेंट्स आहेत, तुमच्या बॉडीची मोबिलिटी आहे ती इथे खूप चांगली होते. म्हणजे तुम्हाला जाणवायला लागतं की जे आधी तुम्हाला स्टिफनेस होता तो बराच कमी झाला. तुमच्या रेग्युलर बेसिसवरच्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या आता खूप चांगल्या व्हायला लागल्या. ज्या एखादी ॲक्टिव्हिटीने तुम्हाला आधी पेन व्हायचा तो आता होत नाही आहे. कारण युजली आपल्या शरीरावर जो ताण असतो किंवा जे पेन असतात, नेक पेन असेल, बॅक पेन असेल, नी पेन असेल, तो युजली तुम्ही रोज शरीर तुमचं कसं वापरताय, तुमच्या कोणत्या मसल्सवर जास्त ताण येतोय त्यावर तो ठरलेला असतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल IT मध्ये लोक असे आपण नेहमी म्हणतो हा तुम्हाला बॅक पेन आहे का, कारण ते बसून असतात जास्त, किंवा लॅपटॉपवर काम असतं मग नेक पेन असतो. ज्यांचंही उभं राहून काम आहे त्यांना आपण म्हणतो नी पेन आहे. का आहे? कारण तुम्ही त्या मसल्सवर त्या जॉईंटवर ताण देताय. पण रेग्युलर बेसिसवर जर तुम्ही त्याची फ्लेक्झिबिलिटी ठेवताय, मेंटेन ठेवता आहात, तुम्ही स्ट्रेंथ मेंटेन ठेवताय, डेफिनेटली तुम्हाला जाणवेल की हे जे रेग्युलर बेसिसवरचा ताण कमी होतोय आणि तुम्हाला तो पेन आहे ना तो उलट कमी व्हायला लागला आणि तुमची मोबिलिटी आणि ओव्हरऑल तुमचं जो परफॉर्मन्स आहे रुटीनमधला तो इथे चांगला व्हायला लागलाय. आणि अजून एक बेनिफिट यात ॲड होतं की अँटी एजिंग व्हायला लागतं तुमचं. येस. म्हणजे तुम्ही तिन्ही एक्सरसाइज जेव्हा प्रॉपरली कंबाईन करताना तुम्हाला एक वेगळा उत्साह दिवसभर जाणवतो आणि तुमच्या अँटी एजिंगमध्ये तुम्ही यंग दिसायला लागता. हे म्हणजे हिडन बेनिफिट आहे याचं. इतकं इंटरेस्टिंग आहे हे. मला इतरांचं तरी माहिती नाही, पण माझेच इतके गैरसमज दूर होत आहेत आता ह्या सगळ्या फार तुमच्या महत्त्वाची उत्तरात. गोष्ट आहे. अँटी एजिंग आणि खूप मोटिवेटिंग आहे, कारण अँटी Motivating. एजिंग खूपच ऐकल्यावर मला वाटतं motivating. बरेच जण सगळ्या- करायला पण सगळ्यांसाठीच लागतील. अगदी. येस. सो अँटी एजिंग बद्दल मी अजून एक गोष्ट सांगे की बऱ्याच वेळेला आपण एजिंग बद्दल काय म्हणतो की जोपर्यंत आपण आपले काय म्हणतो रुटीन मधले काही लिमिटेशन्स येत नाही, की नाही आता चालता येत नाही आहे, जिने चढायला जमत नाही, खाली बसायला जमत नाही, किंवा आधी मला हे जमत नाही आहे, स्किन मधले चेंजेस हे जेव्हा दिसायला लागतात तेव्हा आपण म्हणतो की येस माझं एजिंग वय झालं, झालं, वय झालं असं वय आपण झालंय. मजेत पण बोलतो बऱ्याच बरोबर. वेळेला. हां. पण हे पॉईंट लक्षात घेणं खूप गरजेचं आहे की जेव्हापासून आपण जन्म घेतो ना आपली एजिंगची प्रोसेस स्टार्ट झालेली असते. हो. राईट. कारण तुम्ही प्रत्येक वर्षी त्या ह्याच्यातनं जा, आपण बर्थडेज फक्त सेलिब्रेट करतो पण तुम्ही प्रत्येक दिवशी एजिंगच्या प्रोसेसमधनं जात असता. अगदी. सो जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर एक्सरसाइजेस करताना तुमची मसल स्ट्रेंथ वाढलेली आहे, तुमचं सर्क्युलेशन चांगलं झालेलं आहे, तुमची फ्लेक्झिबिलिटी चांगली आहे, तुमचं रुटीनमधले जे तुमचे टास्क आहेत ते चांगले कंप्लीट होत आहेत म्हटल्यावर तुमचे लिमिटेशन्स इथे कमी होत आहेत, स्किन तुमची इम्प्रूव्ह राहते म्हटल्यानंतर तुमचे एजिंगचे हे सायन्स आहेत ना ते तुमचे कमी झालेत. म्हणजे तुम्ही एजिंगची प्रोसेस स्लो डाऊन करताय. बरोबर. म्हणजे आपण जर दोन असे व्यक्ती घेतले जे 55 to 60 मध्ये आहे, जे एखादा व्यक्ती सिडेंटरी लाईफस्टाईल जगतो आहे आणि एक व्यक्ती जो प्रॉपर हे सगळे आपले प्रोटोकॉल्स आहेत, डाएट असेल, मेडिटेशन असेल, एक्सरसाइज फॉलो करताय, या दोघांमधली बॉडी लँग्वेज म्हणा, त्यांची पर्सनॅलिटी म्हणा, त्यांचा कॉन्फिडन्स म्हणा, ह्यामधला डिफरन्स आहे ना तुम्हाला सरळ सरळ दिसून येतो. राईट. त्यामुळे मला वाटतं अँटी एजिंग हे एक आपण हे टाकलं तरी मला वाटतं लोक एक्सरसाइज motivation करायला खूप strong इंटरनल ब्युटिफुल पण तुम्ही फील करता, म्हणजे जे Yes. आतून मिळणारा आणि जो ही आनंद गोष्ट आहे ना कशी या आहे की सगळ्यात ना. एक्झोजेनियस फॅक्टर्स मे बी आपल्या म्हणजे कसे असतात की एंडोजेनियस फॅक्टर आपल्या कंट्रोलमध्ये नसतील. माझे जीन्स कसे आहेत, हे कसे बरोबर. आहेत, जे डायबिटिक रिव्हर्सलमध्ये 2% कॉन्ट्रीब्यूट करतं. बरेच जण म्हणतात डायबिटीस जेनेटिक आहे, आमच्या आईबाबांना होताच ते होता वगैरे वगैरे, पण हे फक्त 2% कॉन्ट्रीब्यूट करते. बाकी 98% जो एक्झोजेनियस जो एन्व्हायरमेंट रिलेटेड पार्ट आहे राईट.
तो तुमच्या कंट्रोलमध्ये आहे ना. आणि हा एक्झरसाईज करणं, मेडिटेशन करणं, चांगला डाएट घेणं हे काय म्हणू शकतो एक्झोजेनियस किंवा एन्व्हायरमेंटल फॅक्टरवरती येतो. सो 98% मोठी गोष्ट आहे ना. सो तुम्ही त्या 2%चे एक्सक्यूज घेण्यापेक्षा 98%कडे तुम्ही फोकस केला तर तुम्हाला खूप काही गोष्टी याच्यात अचीव करता येतील. यातनंच एखादा एक प्रश्न की डायबिटिक पेशंटनी हाऊ ऑफन दे शुड डू एक्सरसाइज, किती वेळा त्यांनी करणं अपेक्षित आहे? वेल जेव्हा आपण एक्सरसाइज प्लॅन करायचा विचार करतो ना, जसं मी मगाशी म्हणाले की तुम्हाला स्टॅमिनावर काम करणं गरजेचं आहे, स्ट्रेंथ, फ्लेक्झिबिलिटी या सगळ्याचं तुम्हाला कॉम्बिनेशन करणं गरजेचं आहे. सो जर तुम्हाला याबद्दल अवेअरनेस नसेल तर माझं स्पष्ट मत आहे की तुम्ही एखादं ग्रुप ॲक्टिव्हिटी जॉईन करावी, सो दॅट तुमचं ना सातत्य राहतं, तुम्हाला गायडन्स मिळतो. म्हणजे तुम्हाला हे माहिती असतं की काय डायरेक्शन आणि टेक्निक पण महत्त्वाची ती पण महत्त्वाची असते. फॉर्म आणि टेक्निक आपण जे म्हणतो स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस मध्ये ते खूप महत्त्वाचे आहेत. अदरवाईज काय होणार की तुमचं फॉर्म आणि टेक्निक चुकलं तर यू विल लँड अप इन इंजुरी, मग ते अजून लिमिटेशन मध्ये जातं, राईट? सो जर तुम्हाला असं, काही जण असे असतात जे आधीपासून थोडे एक्सरसाइज करतायत, त्यांना थोडी माहिती आहे, डेफिनेटली ते थोडंसं त्यावर काम करू शकतात. पण ज्यांना असं वाटतं की नाही आपल्याला काय माहीत नाही आहे आणि कुठेतरी कन्फ्यूज होण्यापेक्षा जर त्यांनी एखादी ग्रुप ॲक्टिव्हिटी जॉईन केली तर एक तर काय होतं की त्यांना मोटिवेशन राहतं, बरोबर, सातत्य राहतं आणि डेफिनेटली त्यांना सवय लागते. हो. त्यामुळे काय होतं, आता आपण म्हटलं की किती एक्सरसाइज करायचे, तर टू बिगिन विथ ॲटलिस्ट 30 मिनिट्स रोजचे तुम्ही करणं गरजेचं आहे. ओके. आणि जसं जसं तुम्हाला माहिती आहे की एक लेवल आपण पोहोचलो आणि आपल्याला इझी वाटते तर तुम्ही 45 मिनिट्सपर्यंत जाणं गरजेचं आहे. सो मग इवन वॉकिंगमध्ये सुद्धा, म्हणजे जर तुम्ही नुसतं वॉकिंग जरी करता आहात तर त्यामध्ये पण तुम्हाला स्पीडमध्ये ऑल्टरेशन करणं गरजेचं आहे. इंटरवल ट्रेनिंग त्याला म्हणतो आपण, की तुम्ही एक स्पेसिफिक लँडमार्क्स पण ठरवू शकतात की या पॉईंटपासनं त्या टर्नपर्यंत मी फास्ट चालणार आहे, त्याच्या पुढचं थोडंसं स्लो करणार आहे. आयदर तुम्ही टाइम लावून करू शकतात, 1 मिनिट फास्ट 1 मिनिट स्लो असंही करू शकता, किंवा लँडमार्क्स ठरवून तुम्ही करू शकता. ह्याने होतं काय की तुम्ही चॅलेंज देता तुमच्या शरीराला, तुम्हाला स्वतःला जाणवतं की आपला हार्ट रेट वाढतोय, राईट? आणि दुसरी गोष्ट स्ट्रेंथनिंगमध्ये, तर ह्यामध्ये तुम्हाला ऑल्टरनेट करायचं असतं. म्हणजे तुम्ही एक दिवस जर कार्डिओ करत आहात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करायचे. बरोबर. ते का करायचे, तर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज केल्यानंतर आपण म्हटलं की तुमचं मसल ब्रेकडाऊन होतं, कूलडाऊन व्हायला, तर तुम्हाला कूलडाऊन व्हायला थोडीशी रिकव्हरीला आपल्याला वेळ द्यावा लागतो. त्यामुळे रोज तुम्हाला स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज करायचे नाही आहेत, रोज तुम्हाला कार्डिओ एक्सरसाइजेस करायचे नाही आहेत. बिगिनर्ससाठी डेफिनेटली तुम्ही सुरुवातीला थोडे कार्डिओ एक्सरसाइज ॲज अ वॉकिंग शरीराला सवय होईपर्यंत तुम्ही करू शकता, पण त्यानंतर मात्र तुम्हाला या सगळ्याचं कॉम्बिनेशन करणं खूप महत्त्वाचं असतं. त्याच्यामध्ये पण प्रकृती ॲनालिसिस महत्त्वाचा पॉईंट येतो की जो ॲसेस करताना कोण लीन बॉडी आहे, कोण ओव्हरवेट आहे आणि त्याचं एज पण थोडंसं याच्यामध्ये कन्सिडर करायला लागतं. सो वी ऑलवेज सजेस्ट की मेडिकल असेसमेंट पण तुम्ही पहिल्यांदा योग्य पद्धतीनं करून घ्या की माझे लिमिटेशन्स काय आहेत आणि मला कुठल्या गोष्टी जमणार आहेत, आणि मग त्या पद्धतीनं ग्रॅज्युअली जर का आपण ते इन्क्रीज केलं तर मला वाटते की एक्झरसाईज हा सुखावं पाठवू शकतो. आणि राईट टेक्निक आणि गायडन्स, जो मॅडमनी पॉईंट सांगितला, चुकीच्या टेक्निकनी केलेला व्यायाम किंवा बरेच सगळेजण योगा करतात, ह्याच्यातले बरेच सगळेजण बघितात, मग ते मी रामदेव बाबांचा योगा बघितला, त्यांचा पाय असा वरून खाली येतो, आपण तसं करायला जातो, त्यांचा खाली येतो, आपला खाली येत नाही. मग काय होतं की तुम्हाला त्यांनी कितीतरी वर्ष ते केलेलं आहे म्हणून होतं, तर एकदम नाही करायचं. त्याच्यासाठी तिथं एक कोणतरी टेक्निक सांगणारा किंवा चुकीच्या ठिकाणी तुम्ही प्रेशर लावलं तर ते मॅडमनी जसं म्हटलं तसं लिमिटेशन येण्याची शक्यता. आणि खूप साऱ्या डायबिटिक पेशंट्समध्ये आम्ही बघतो चुकीच्या पद्धतीनं चुकीच्या टेक्निकने व्यायाम करत असतात. त्यांना ते शिकवणं गरजेचं आहे की बाबा टॅपिंगपासून ते तुमचं साधी ह्याची रिस्ट रोटेशनची जी मुवमेंट आहे त्याच्यात तुमचा हात किती ताट राहायला पाहिजे, पाय तुमचे कुठं असले पाहिजे, नक्की ते गुडघ्यावरतीच प्रेशर येत आहे का, नक्की दुसऱ्या थोडंसं सायंटिफिक नॉलेज किंवा टेक्निक काय, नक्की प्रेशर कुठं आलं पाहिजे आणि ते किती वेळ आपण होल्ड केलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. ऍक्च्युली आता मला हेच विचारायचं, त्यांनी सांगितले टेक्निक्स किती महत्त्वाच्या आहेत किंवा कसं वेगवेगळ्या पद्धतीने पण कसं करणं गरजेचं आहे. तर डायबिटिक पेशंटनी व्यायाम सुरू करायच्या आधी त्यांच्या ब्लड शुगर लेवल्स चेक करणं अपेक्षित आहे का, काय वाटतं? 100%. नुसत्या ब्लड शुगरच नाही तर बऱ्याच गोष्टी चेक करणं गरजेचं असतं की त्यांच्या ह्याच्यामध्ये फास्टिंग इन्शुलिन लेवल किती आहेत, फास्टिंग PP शुगर, HbA1c, लिपिड ट्रायग्लिसराइड्स किती आहेत, ह्या पण गोष्टी थोड्याशा चेक करणं गरजेचं आहे. कारण मी जेव्हा कम्पेअर करतो त्यावेळेला पहिल्यांदा मला फक्त शुगर लेवल कमी आणणं, आणि मोस्ट ऑफ द टाईम बरेचसारखे डायबिटिक पेशंट्स काय चूक करतात किंवा त्यांचा गैरसमज काय असतो की शुगर मी एक्झरसाईज केल्यानंतर माझी शुगर कमी होईल. सो ॲक्च्युली तुम्ही फास्टिंग शुगर ज्या असतात त्या बिफोर एक्झरसाईज करायला पाहिजेत. एक्झरसाईज केल्यानंतर बरेचसारखे डायबिटिक पेशंट येतात, डॉक्टर साहेब आम्ही फास्टिंग शुगर बघितली, आमची ती 100 होती, मग आम्ही 1 तासाचा व्यायाम केला आणि त्यानंतर शुगर बघितली ती 122 आली, मग असं कसं काय झालं.
तर त्यांना हे सांगायला लागतं की एक्झरसाईज केल्यानंतर स्नायूंची भूक वाढती शुगरची, त्यावेळेला लिव्हर थोडीशी साखर तुमच्या याच्यामध्ये सोडून ठेवणार आहे. सो आफ्टर एक्झरसाईज तुम्ही किंवा हेवी एक्झरसाईज तुम्ही शुगर 1.5 तासांनी किंवा 2 तासांनी चेक करायचे असेल तर. अदरवाईज द बेस्ट सोल्युशन इज डू इट बिफोर, म्हणजे व्यायाम करायच्या अगोदर, पर्टिक्युलरली फास्टिंग शुगरच्या बाबतीमध्ये. डॉक्टर, ह्यातनंच एक प्रश्न असा म्हणजे माझ्या मनात येतोय की समजा एक्सरसाइज करतानाच शुगर लेवल्स खूप डाऊन झाल्या, हायपोग्लायसेमिया झाला लोक, तर त्यांनी त्यावेळेस काय काळजी घेणं त्यावेळेला अपेक्षित आहे? एक्झरसाईज पहिल्यांदा जर का तुमच्या हायपोग्लायसेमियाची टेंडन्सी असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमच्या हेल्थकेअर फिजिशियनशी कन्सल्ट करणं गरजेचं आहे की मी या पद्धतीची हेवी एक्झरसाईज करतोय आणि मला हायपोग्लायसेमियाचे एपिसोड्स होत आहेत. पर्टिक्युलरली जे इन्शुलिन घेणारे असतात किंवा ज्यांच्यामध्ये हायपोग्लायसेमिक ड्रग्ज एकदम रॅपिडली जे शुगर कमी करतात, त्याच्यामध्ये पहिली गोष्ट मॉडिफिकेशन पाहिजे. दुसरी गोष्ट, बरेच जण अजूनही पण काय करतात, हे कॉमन सगळ्यांनाच मी सांगेन की एक्झरसाईज केल्यानंतर बऱ्याच जणांना भूक लागते आणि त्यावेळेला त्यांच्याकडे हेल्दी ऑप्शन नसतो. मग ते काय करतात, मी टेकडी चढून आलो, टेकडी चढतात 3 किलोमीटर येतात फार घामेघूम होतात, 300-350 कॅलरीज बर्नआउट करतात आणि खाली आल्यावर साबुदाण्याची खिचडी खातात. भूक लागली ना मला, दे ट्राय टू कॉम्पेन्सेट. म्हणजे त्यांना काय वाटतं की मी आता एक्झरसाईज केला आहे त्यामुळे मी आता काहीही खायला मोकळा झालो, कारण त्याच्यात क्रेविंग पण जास्त असतं आणि ते सगळी ॲक्टिव्हिटी जे घालवले त्याचं कर्म गेलं सगळं. 300 कॅलरीज बर्न केल्या आणि 1 प्लेट साबुदाणा खिचडी खाल्ली, 350 कॅलरीज गेल्या ना परत पोटात. ही चेंज जी आहे ती किती महत्त्वाची आहे. म्हणजे ब्रेक करण्यासाठी काय करायचं, जर का मला हा मोह आवरत नाहीये आणि मला जर का भूक लागते तर तुम्ही एक्झरसाईज करायच्या अगोदरच तुम्ही थोडेसे हेल्दी ऑप्शन्स पहिल्यांदा कंझ्युम केलेले चांगले. मग त्यात तुम्ही 4 ते 6 बदाम खाऊ शकता, एखादं केळ खाऊ शकता, 1-2 फळं खाऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही एक्झरसाईज करायला जाऊ शकता. नॉन व्हेजिटेरियन आहेत, एखादं एग खाल्लं किंवा एग व्हाईट खाल्लं तरीही चालतंय. तुम्ही मसल बिल्डअप करताय तर तुम्ही प्रोटीन एक्झरसाईज करण्याच्या अगोदर त्या केसमध्ये घेत जावा. काही जण सांगतात की एक्झरसाईज नंतर, पण जर का तुमची टेंडन्सी अशी आहे की तुम्हाला हायपोग्लायसेमिया होतोय, तुमची शुगर कमी होते किंवा तुम्हाला एक्झरसाईज केल्यानंतर क्रेविंग होतंय आणि जे होतंच, पर्टिक्युलरली स्विमिंग करणाऱ्या लोकांनाही लगेच कोरिलेट होईल आणि मग त्यांना ते गेल्यानंतर काय मिळेल ते खावं वाटतं आणि ते शुगर स्पाईक खूप जोरात करतं त्याच्या वेळेला. सो तुम्ही बेस्ट वे असतं की बिफोर तुम्ही या गोष्टी कंझ्युम करा आणि मग तुम्ही एक्झरसाईजला सुटेबल होऊ शकता. ओनली थिंग, कंझ्युम करताना हेल्दी ऑप्शन चूज करायचा आणि त्यावेळी ते पॉसिबल असतं, कारण आपल्याला त्यावेळी कडकडून भूक लागलेली नसते. सगळ्या पॉसिबिलिटीज गृहीत धरूनच मग तुम्ही आणि तुम्हाला अजूनही पण टेंडन्सी आहे तर आम्ही सांगतो तुम्ही डार्क चॉकलेट किंवा एखादं चॉकलेटची कॅन्डी तुम्ही बरोबर ठेवू शकता, एखादा ड्रायफ्रूटचा लाडू तुम्ही बरोबर ठेवू शकता आणि सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बनाना, 1-2 बनाना ठेवा बरोबर. तर तुम्हाला हे होतं तर डायरेक्टली जाऊन कुठे चहा, कॉफी किंवा साखरेचं पाणी पिण्यापेक्षा तुम्ही जर का एखादं फ्रूट बरोबर ठेवलं तर ते जास्त होतं. आणि तसा हायपोग्लायसेमियाचा एपिसोड झाला तर त्यावेळेला एक्झरसाईज तुम्ही स्टॉप करायचं आहे. एखादं थोडंसं हाय ग्लायसेमिक इंडेक्स असलेलं फ्रूट खायचं आहे किंवा एखादा खजुराचा वगैरे तुम्ही ड्रायफ्रूटचा लाडू किंवा 1-2 तुकडे चॉकलेटचे खायचे आहेत आणि 1-2 ग्लास पाणी प्यायचं आहे. मोस्ट ऑफ द टाईम पेशंटला हायपोग्लायसेमिया झाल्यासारखं वाटतं, हायपोग्लायसेमिया नसतो, इट्स अ डिहायड्रेशन. डिहायड्रेशनमुळे तो थकवा ऍक्च्युली डॉक्टरांनाही आत्ताच विचारते की कशी बॉडी हायड्रेटेड ठेवायची त्यांनी एक्सरसाइज करताना, पर्टिक्युलरली डायबिटिक पेशंटच्या हिशोबाने आपण विचार करूया. सो आता ह्यामध्ये कसं आहे ना की हायड्रेशन हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे जेव्हाही आपण डाएटबद्दल म्हणा किंवा एक्सरसाइजशी रिलेटेड म्हणा, कारण प्रत्येक पर्सनची टेंडन्सी वेगळी असते, पण जेव्हा तुम्ही एक्सरसाइज करता तेव्हा डेफिनेटली तुमच्या बॉडीला थोडी पाण्याची गरज पडते. बरोबर. जे लोक आहेत ज्यांना खूप घाम येतो, म्हणजे ते घामावाटे खूप पाणी ऑलरेडी त्यांचं जात आहे, त्यामुळे त्यांना त्यांचं हायड्रेशन ठेवणं जास्त इम्पॉर्टंट आहे, राईट. पण तुम्ही जर दिवसभरात तुमचा पाण्याचा इंटेक कन्सिस्टंट ठेवलात तर तो तुम्हाला जास्त फायदेशीर ठरतो. म्हणजे फक्त एक्सरसाइजच्या आधी तुम्ही 1-2 ग्लास पिणार किंवा एक्सरसाइज झाला थकलोय म्हणून तुम्ही घटाघटा पाणी पिणार, हे बरोबर नाहीये. तुम्ही दिवसभरात तुमचा कन्सिस्टंट हायड्रेशनसाठी पाणी पिणं गरजेचं आहे. एक्सरसाइजच्या आधी तुम्ही एक अर्धा ग्लास पाणी हवं तर पिऊ शकता. एक्सरसाइजच्या मध्ये जर तुम्हाला घसा कोरडा होतोय असं वाटत असेल तर 1-2 घोट फक्त पाणी प्यायचं आहे. तेव्हा आपल्याला जास्त पाणी प्यायचं नाही, कारण तुम्हाला क्रॅम्प्स येऊ शकतात, कारण क्रॅम्प्स येऊ शकतात किंवा थोडंसं आपल्याला डिझीनेस वाटतो, ठीक आहे. आणि एक्सरसाइज झाल्यानंतर सुद्धा एकदम लगेच जाऊन पाणी प्यायचं नाहीये. 10 मिनिटं स्वतःला आधी कूल डाऊन करायचं आहे, डीप ब्रीदिंग वगैरे करायचं आहे. तुमचा हार्ट रेट, ब्रीदिंग रेट थोडासा नॉर्मलला आल्यानंतर शांतपणे बसून तुम्ही पाणी प्यायचं आहे, सो दॅट तुमच्या बॉडीला ते जे पाणी मिळतंय ना त्याचा तुम्हाला जास्त फायदा होणार आहे. जेव्हा कसं होतं आपली बॉडी ऑलरेडी स्ट्रेसमध्ये असते एक्सरसाइज नंतर आणि तुम्ही घटाघट एकदम पाणी प्यायल्यानंतर टेम्परेचर आहे
शरीराचं ते पण थोडंसं डिस्टर्ब होतं आणि त्याने पण तुम्हाला थोडासा त्रास वाटतो, डिझिनेस वाटतं किंवा एकदम गळून गेल्यासारखं वाटू शकतं. त्यामुळे दिवसभरात कन्सिस्टंटली पाणी पिणं, एक्सरसाइजच्या आधी एक 10-15 मिनटं थोडंसं पाणी पिणं, ड्युरिंग एक्सरसाइजेस घोटभर पाणी पिणं आणि आफ्टर एक्सरसाइजेस एक 10-15 मिनटानंतर तुमचं कूलडाऊन झाल्यानंतर शांतपणे पाणी पिणं. मला वाटतं की दिस इज द बेस्ट वे तुम्ही तुमचं हायड्रेशन आहे ते मेंटेन ठेवू शकता. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि असे काही एक्सरसाइज किंवा व्यायामाचे प्रकार आहेत का की जे डायबेटिक पेशंटनी टाळणं गरजेचं आहे? कसं होतं ना की जेव्हा डायबिटीस होतो त्याच्याबरोबर बऱ्याच वेळेला ना कॉम्प्लिकेशन्स पण असोसिएटेड असतात किंवा तुम्हाला हा डायबिटीस जेव्हा लिमिटेशन्स असू शकतात. नी पेन असू शकतो, फ्रोझन शोल्डर बराच कॉमन आहे, न्यूरोपॅथी आहे, रेटिनोपॅथी आहे. सो यामध्ये आपल्याला काय करावं लागतं की त्या कंडिशनला कन्सिडर करून आपल्याला आपले एक्सरसाइज प्रोटोकॉल आहेत ते फॉलो करणं गरजेचं आहे. आपल्याला कुठेही स्वतःला पुश करायचं नाही आहे. जर आपल्याला माहिती आहे की आपल्या शोल्डरची रेंज इकडेच आहे, एवढीच आहे, तर नाही ती झालीच पाहिजे. सर्वायकल स्पॉन्डिलिसिस असेल तर तुम्हाला मानेचे व्यायाम किंवा काही खुर्चीत बसून करणं. मागच्या एपिसोडमध्ये आपलं डिस्कशन झालं, तुमची प्रकृती बघायची आधी तुम्ही आणि नंतर मग त्या सगळ्या गोष्टी आणि त्याचा ऍडवाइस घ्यायचा. इव्हन कसं आहे की तुमची कुठली शुगर लेवल व्हेरी होते. बरोबर. तुमच्या जर का फास्टिंग शुगर लेवल जास्त वाढतायत तर त्याच्यासाठी वेगळा व्यायाम आहे. तुमच्या जर का पोस्ट प्रँडियल शुगर हे होत आहेत तर तुम्ही आफ्टर लंच किंवा आफ्टर डिनर 15 मिनिटानंतर किंवा 20 मिनिटानंतर गुडघे शाबूत असतील तर स्टेप अप डाऊन किंवा त्यावेळेला तुम्ही वॉकिंग करणं गरजेचं आहे. सो डिपेंडिंग अपॉन ते सुद्धा आपल्याला एक्सरसाइज सजेस्ट करता येतात. जर का तुम्हाला डायबिटिक न्यूरोपॅथी आहे तर त्याच्यासाठी टॅपिंगचे एक्सरसाइज खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. टॅपिंग किंवा तशा पद्धतीचे, कारण तिथली सूज किंवा तिथल्या नसा आखडलेल्या असतात. मोस्ट ऑफ द पेशंटना पायाला जळजळ किंवा होते. तुम्हाला जर का डायबिटिक रेटिनोपॅथी आहे, डोळ्यांचं काहीतरी त्रास झालाय किंवा रिपीटेडली तुम्हाला डोळ्यांना हे होतंय म्हणजे रेटिनल डॅमेज होतंय, तर त्या केसमध्ये हेवी कार्डिओ एक्सरसाइज तुम्ही करायचे नाही आहेत. सो हे जे स्पेसिफिकेशन आहे ते आपल्याला एक्सरसाइजच्या द्वारे खूप चांगल्या पद्धतीनं पेशंटला सांगता येऊ शकतं. येस, म्हणजे जेव्हा असे काही कॉम्प्लिकेशन्स असतात, म्हणजे आता पेरिफरल न्यूरोपॅथी असेल, म्हणजे फूटमध्ये ऑलरेडी त्यांना वीकनेस आहे, तर आपण त्यांना जम्पिंग ऍक्टिव्हिटी नाही देऊ शकत, राईट. सो अशा वेळी त्यांना लो इम्पॅक्ट कार्डिओ ऍक्टिव्हिटी असते ते करणं, वॉकिंग, आणि यामध्ये प्रॉपर शूज वापरणं हेही खूप गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळेला लोक शूज वापरत नाहीत, स्लीपर किंवा सँडल घालून ते वॉकिंग करतात. याने तुमच्या फूटवरचं प्रेशर आहे ते उलट वाढतं, तुमचे सेन्सरी ॲग्रिवेट होतात, कारण सेन्सरी नर्व्स आहेत त्या ऑलरेडी अजून डॅमेज व्हायला लागतात. त्यामुळे शूज आणि ॲक्सेसरीज सुद्धा महत्वाचे आहेत किंवा तुम्ही कशा डायबिटिक, कारण फूट हा खूप महत्वाचा पार्ट आहे. त्याच्यामध्ये जर का ते प्रेशर सोल्स जर का डेव्हलप झाले तर कॅल्कॅनियम स्पर पासून ते गँग्रीन पर्यंत कॉम्प्लिकेशन त्यात होताना दिसतात. त्यामुळं चांगल्या क्वालिटीचे शूज वापरणं, चांगल्या क्वालिटीचे म्हणजे महागडे नाही, त्याला कुशन चांगल्या पद्धतीचं पाहिजे आणि त्याचा तुम्ही डॉक्टरांच्याकडनं तो सल्ला घेणं गरजेचं आहे किंवा डायबिटिक फूट एक्झामिनेशन तुम्ही त्यासाठी करणं गरजेचं आहे. मला आता हे कळलेलं आहे की ॲक्सेसरीज पण तेवढ्याच गरजेच्या आहेत. किंवा आता तुम्ही स्ट्रेंथ एक्सरसाइजबद्दल अजून काय इलॅबोरेट करू शकाल? कुठलेच स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा आपल्याला युजली काय करावं लागतं, तर बेसिक ह्याच्यामध्ये आपण 3 कॅटेगरीज यामध्ये पकडू शकतो की अप्पर बॉडी स्ट्रेंथनिंग, ज्यामध्ये तुम्ही जनरली अप्पर बॅक मसल, चेस्ट मसल्स, आर्म मसल्स, फोर आर्म मसल्स हे त्यामध्ये येतात. कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस, ज्यामध्ये तुमचे पोटाचे स्नायू, बॅकचे स्नायू हे एकत्रपणे आपण करतो. आणि लोअर बॉडी स्ट्रेंथनिंग, ज्यामध्ये तुमचे बटक्स, थाईज, काफ मसल्स आहेत ते आपण टार्गेट करू शकतो. तर आता मी जसं म्हणाले की तुम्ही आता वीकली समजा स्ट्रेंथनिंग आणि कार्डिओचा कॉम्बिनेशन जर करत असाल आणि तुम्ही ऑल्टरनेट डेज करता आहात, म्हणजे 3 दिवस तुमचे कार्डिओ एक्सरसाइजेस आहेत आणि 3 दिवस तुमचे स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहेत, तर त्यापैकी 1 दिवस तुम्हाला अप्पर बॉडी एक्सरसाइजेस करायचे आहेत, सो दॅट बाकीचे दिवस आहेत ना ते त्या मसल्सना रिकव्हरीला वेळ मिळतो. त्याच्यानंतर 1 दिवस कार्डिओ, त्याच्या पुढच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला कोर स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस करायचे आहेत, मग परत कार्डिओ, मग त्याच्यानंतर तुम्हाला लोअर बॉडी एक्सरसाइजेस करायचे आहेत. आता यामध्ये होतं काय ना, जेव्हा तुम्ही त्या मसल्सना ब्रेकडाऊन करता, तुम्ही त्याच्यासाठी वेट्स वापरणं गरजेचं आहे. बरोबर. ज्यांनाही वाटतं की नाही आपल्याला लगेच खूप वेट घ्यायचा कॉन्फिडन्स नसेल, तर तुम्ही लो इम्पॅक्ट म्हणजे एकदम लाईट वेट डंबेल्स जरी घेतले, 1 kg डंबेल जरी घेतले, थेराबँड तुम्ही वापरू शकता, की 1 kgचं डंबेल घेऊन तुम्ही मुवमेंट्स केल्या तरीही चालतंय. तुम्ही काय करताय, ज्या लेवलला तुम्ही आहात तुम्ही चॅलेंज करताय, राईट. सो तुम्ही 1 kgचे डंबेल्स घेतले, तुम्ही एक्सरसाइज केले. कोर स्ट्रेंथनिंगमध्ये तुम्ही बॅकचे मसल्स आणि ॲब्डॉमिनल मसल्स एकत्रपणे ट्रेन करताय, त्याने तुमचं ना ऑलरेडी तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह होतं जेव्हा तुमची कोर स्ट्रेंथ वाढते, राईट. आणि त्यामुळे तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह झालं, तुमचं मेटाबॉलिझम इम्प्रूव्ह होतं आहे, त्यामुळे ओव्हरऑल आपले जे रिझल्ट्स आहेत ते तुमचे फास्टर होतात.
पोश्चर तुमचं इम्प्रूव्ह होतं. ओके. आणि तुमचं पोश्चर इम्प्रूव्ह झालं ना की तुमच्या शरीराचे जे वेट चे पॉईंट्स आहेत म्हणजे तुमच्या ग्रॅव्हिटेशन जे आपलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे ते जे आपल्या बॉडीवर येतो ती एक हे असते लाईन असते ती करेक्ट झाली ना की तुमच्या शरीरातले शोल्डरवर येणारे पेन किंवा नीमध्ये येणारे पेन ते पण करेक्ट होतात. एवढं कोर स्ट्रेंथनिंग इम्पॉर्टंट आहे ओके. पण निग्लेक्ट केलं जातं. आणि डायबिटिक पेशंट्समध्ये तर स्पाईन तुमचा स्ट्रेट पाहिजे म्हणतात. ओके. आणि जेवढा स्पाईन तुमचा स्ट्रेट तेवढ्या तुमचं मेटाबॉलिझम चांगलं. कणा तेवढं सगळीकडेच तुमचं- ताट पाहिजे, हां, कणा ताट पाहिजे, पण डायबिटिक पेशंटचा ताट पाहिजेच, कारण तिथं लिम्फॅटिक सगळ्यात जास्त हे असतं आणि अँटीग्रॅव्हिटीमध्ये तेच इम्पॉर्टंट आहे. आणि ओके. आपल्याला एनिशियन टेक्निकमध्ये आपल्याला खूप सोपा आणि खूप हे सांगितलं जो दुर्दैवाने आपण करत नाही. सूर्यनमस्कार म्हणून एक प्रकार असतो, आता माहीत असावं तुला याच्यातला. तर सूर्यनमस्कार हा सगळ्यात सोपा आणि सगळ्यात सुटसुटीत, अगदी, म्हणजे अगदी. बाकी तुम्हाला काय जमेल नाही जमेल, पण जेव्हा जर का मी दररोज 12 सूर्यनमस्कारापासून सुरू करून 36 किंवा 48 पर्यंत हळूहळू जाऊ शकलो तर तो सर्वागणिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतात. त्यामुळे आपण सांगतो की बाकी काय जमत नसेल तर ते करा. त्यातनं पण काही लोक म्हणतात आमचे गुडघे दुखतात, आम्हाला हे होत नाही, मग त्यांना म्हणतो आम्ही चेअर सूर्यनमस्कार. सो तुम्ही खुर्चीत बसून पण 20 पद्धतीचे वेगवेगळे व्यायाम आणि चेअर सूर्यनमस्कार सुद्धा करू शकता. तर ते मला वाटतं नेहा मॅडमनी आपल्या याच्यामध्ये डेव्हलप केलेले आहेत. आणि चेअरवर बसून सूर्यनमस्कार कसा हे करायचा आणि खुर्चीत बसून म्हणजे पाय दुखतात म्हणून बाकीच्या तुमच्या जॉईंट्सवर अन्याय करू नका ना. तुम्ही अप्पर बॉडीचे व्यायाम पण त्या केसमध्ये करू शकता. आता तुम्ही सूर्यनमस्काराचं बोललाय आणि भारताला परंपरा आहेच, व्यायामाची सगळ्याच परंपरा गोष्टीची आहे. आहे. रामदास स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे, त्यांनी बरेच 11 मारुतींची 1008 पर्यंत ते करायचं. खूप त्यांनी महत्व सांगितलेलं आहे. तर आजकालच्या ट्रेंडवरून मी हा प्रश्न तुमच्या दोघांसाठी पण आहे की जिम किती इम्पॉर्टंट आहे टू मेंटेन युअर फिटनेस? जिम इम्पॉर्टंट आहे, पण त्या जिमला दरोज जाणं गरजेचं आहे. आणि तिथं जिमला जिम गेल्यानंतर व्यतिरिक्तही म्हणजे जसं आता तुम्ही नाही, मी बऱ्याचसारख्या सूर्यनमस्कार ठिकाणी मी सांगितलं, असं काही आपण आता- कोरिलेट हो. करू शकतो का? नाही करू शकतो, पण अल्टिमेटली काय की जिम मध्ये गेल्यानंतर तुम्ही एक्सरसाइज केला पाहिजे. तिथं बऱ्याचसारखे जण टॉकिंगच जास्त करताना दिसतात, म्हणजे त्यांना सांगायला लागतं की म्हणजे त्यांचे तोंडाचे स्नायू कमी होतात का माहित नाही मला, पण बऱ्याचसारख्या जणांचा फोकस क्लिअर नाही आहे आणि त्याला टेक्निक. आणि तो बऱ्याच वेळा काय होतं की लोक पर्सनल ट्रेनिंग घेतात, पण आपला उद्देश काय आहे, म्हणजे तुम्ही कशासाठी चाललाय. बरोबर, राईट. तुम्ही जर का 35 to 55 एज आणि तुमचं डायबिटीज कंट्रोल करायचं आहे तर तुम्हाला आता मॅडम जर सांगितलं तुमचं आउटलाईन आणि तुमचा प्लॅन क्लिअर पाहिजे आणि मग तुम्ही ती हळूहळू त्याच्यावर ॲक्शन घ्यायला सुरुवात केली पाहिजे. मला गेले आणि मी तिथे गेल्यानंतर मी फक्त माझा उद्देशच हा ठेवला आहे की मला 4 किलो वजन कमी करायचं आहे आणि मला इंच लॉस करायचं आहे. दॅट इज नॉट गोइंग टू हेल्पफुल. मे बी तुमचं शुगर त्यामध्ये कंट्रोल येणार नाही. सो तुमचं एम हे ओव्हरऑल फिटनेसचं असलं पाहिजे. मला हेल्दी राहणं आणि योग्य टेक्निकनी मला व्यायाम करणं आणि असा व्यायाम चूज करणं जो मी सातत्याने करू शकतोय. सो कुठलाही व्यायाम जेव्हा मला पेशंट म्हणतो की मी हा करू का, मी त्याला एवढाच प्रश्न विचारतो की तुला जो व्यायाम तू चूज करणार आहेस तो तुला लाईफ टाईम करायला जमणार आहे का. बरोबर. सो मला तुकड्यातला व्यायाम करायचा हे नको. बरेचसारखे पेशंट्स येतात आणि ते काय म्हणतात की डॉक्टर आम्ही भरपूर व्यायाम केला, हे केलं, आम्ही काही पण खाल्लं आणि आम्ही त्याला कॉम्पेन्सेटरी म्हणून व्यायाम केला तर चालेल का. तर मी त्यांना म्हणतो नाही, तुम्ही काही अरबट चरबट खायचं आहे आणि त्याला व्यायाम हे कॉम्पेन्सेशन होऊ शकत नाही. सगळीकडेच मानसिकता दिसते हो, डॉक्टर. हो, म्हणजे हो. माझ्यापर्यंत पण तसे मी प्रश्न दिवसभर आलेले 4 आहेत. समोसे खातोय आणि मी 4 Exactly, समोस्यांची मी कॅलरी मोजली की आली मी 1.5 तासामध्ये नाही. तसं बॉडी मॅथमॅटिक्सनी नाही वर्क करत. बॉडी हे चयापचय, बॉडी हे सर्कॅडियन रिदम आहे, ते निसर्गाच्या नियमाने चालणार आहे. त्याला ते फिटबीट आणि ॲप आणि कुठलं आलेलं आहे ते बॉडीला नाही कळत. बॉडीला एवढंच कळतं जे खराब आहे ते खराब आहे, त्याचं खराब रिझल्ट देणार, जे चांगलं आहे ते चांगलं आहे ह्याच्यातलं. आणि खूप सारे यंग जनरेशनमध्ये आता आपण ऐकतोय की लोकांना सडन कार्डियक अरेस्ट होत आहेत, हे होत आहेत. तर कधीही तुमचं मन जेव्हा फटीग अवस्थेत असतं त्यावेळेला तुम्ही फिजिकल बॉडीवर टोल नाही टाकायचा. तुमचं रात्री 4 दिवस तुम्ही जागरण केलेलं आहे, मस्त सॅटर्डे नाईट पार्टी केली आहे आणि तुम्ही सोमवारी जाऊन हे जिम करायला लागला एकदम. कार्डियक मसल तुमचे ऑलरेडी इन्फ्लमेशनमध्ये आहेत, ऑलरेडी त्याच्यामध्ये ती हे झालेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही जर का हेवी लोड एक्स्ट्रा कार्डियक स्ट्रेंथ किंवा जाऊन वजन उचलायला सुरुवात केली, फटाक्कन त्या पेशंटचं हार्ट थांबू शकतं. म्हणजे आजकाल किती ह्या सडन डेथ्स किंवा ह्या पाहण्यात येतात जवळपासच्या लोकांच्या टर्नियस ऍक्टिव्हिटी फॉलोड बाय नॉन सप्रेसेबल स्ट्रेस, ह्याच्यामुळं हा प्रॉब्लेम होतो. कारण लोक कॉम्पेन्सेट करायला बघतात. ते सप्रेशन, तो स्ट्रेस जो मेंटल लेवलवरचा आहे तो बाहेर काढला पाहिजे, कारण तिथं कॉर्टिसॉल वाढलेले असतात आणि कॉर्टिसॉलला कमी करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला मानसिक लेवलवरती शांतता आणली पाहिजे आणि मग तुम्ही हेवी किंवा स्टर्नियस ॲक्टिव्हिटीकडे गेलं पाहिजे. स्ट्रेस कंबाईन विथ स्टर्नियस ॲक्टिव्हिटी, कार्डियक अरेस्ट. सो माझा पॉईंट हा आहे की जर खरंच तुम्हाला माहिती आहे की तुम्ही थकलेला आहात किंवा तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तर तुम्ही स्ट्रेनस ॲक्टिव्हिटी किंवा हाय इंटेन्सिटी एक्सरसाइजला जाण्यापेक्षा यू प्रॅक्टिस योगा.
ओके. कारण योगा, Mind शांत मेडिटेशन करा पहिला. आणि ब्रीदिंग एक्सरसाइजेस ह्याने तुमचा स्ट्रेस लेवल आहे तो कमी होणार आहे. प्लस जेव्हा आपण मेडिटेशन करतो किंवा ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो, तुमच्या शरीराला जो ऑक्सिजनचा पुरवठा होतो ना, तोही तुमच्या सेल्सना रिज्युमिनेट करायला प्रयत्न करतो, रिपेअरला तुम्हाला मदत होते, रिकव्हरी तुमची खूप चांगली होते. सो ओके. तुम्हाला हेही बघायचं तुमची झोप व्यवस्थित होते का, तुमची रिकव्हरी चांगली होते का, तुम्ही जो स्ट्रेसमध्ये आहात तर त्या स्ट्रेसची लेवल काय आहे. ओके, सो स्ट्रेस खरंच जास्त आहे, तुम्ही मेंटली खूप डिस्टर्ब आहात, तर जाऊन तुम्ही जिम हिट करणं इज नॉट अन ऑप्शन. त्यापेक्षा तुम्ही छान कुठेतरी वॉकला जा, गार्डनमध्ये जा, तिथे तुम्ही बसून डीप ब्रीदिंग करा. आय थिंक दॅट विल बी मोर हेल्पफुल. आणि खरं सांगू का, दुर्दैवाने माझ्या पाहण्यात तरी असं आलं की हल्ली मी जिमला जातोय कारण मी तिथे स्ट्रेस बस्ट करू शकतो, हे कॉम्बिनेशन जोडलं जाते किंवा हे समीकरण ते वापरलं थोडंफार खरं जातंय. पण आहे, पण तुम्ही तिथं गेल्यानंतर कशामुळं तुम्हाला बरं वाटतंय हा महत्त्वाचा पार्ट आहे. कारण आपल्याला लाईक माइंडेड दिसतात, मे बी तिथलं म्युझिक तुम्हाला सुदिंग असतं, तिथं जाणं हीच कल्पना. आणि इट्स अ ट्रू ऑल्सो की एक्झरसाईज तुम्ही जर का केलात तर त्याच्यामुळे तुमच्या शरीरात एंडॉर्फिन्स तयार होतात, पण तो स्टर्नियस नाही करायचा आहे. म्हणजे बरोबर आमचं म्हणणं आहे की हा मुद्दा स्ट्रेस फार महत्त्वाचा आहे. स्ट्रेस बस्टिंगसाठी एक्झरसाईज महत्त्वाचा आहे, बरोबर. पण तो कुठला करायचा ह्याच्यामध्ये जर का मी गल्लत फरक केली, लक्षात घेणं ह्याच्यामध्ये मी गरजेचं आहे. गल्लत नाही करायची. सो मी स्ट्रेसमध्ये आहे म्हणजे मी विश्रांतीच घेतली पाहिजे आणि मी डिप्रेशनमध्येच राहिलं पाहिजे असं नाही आहे. तुम्ही एक्झरसाईज करा, पण तो राईट वेनी एक्झरसाईज करा, जो तुमचा खरंच सुदिंग असला पाहिजे, तुमचा स्ट्रेस कमी करणारा असला पाहिजे, तुमच्या मनाला शांत करणारा असला बरोबर. पाहिजे. आणि शांत मनामध्ये, सात्विक शरीरामध्ये किंवा अल्कलाईन बॉडीमध्ये जर का तुम्ही एक्झरसाईज केलात तर तो जास्त फ्रुटफुल तुम्हाला होऊ शकतो. हा त्याच्यामागं कन्सेप्ट आहे. म्हणजे एक्सरसाइजेस डेफिनेटली हेल्प करतात. डिप्रेशन, अँझायटी आहे ती कमी करण्यासाठी. बऱ्याच वेळेला जेव्हा एखादा व्यक्ती डिप्रेशनमध्ये असतो, आपल्याला तो समोरून कळत नाही की तो डिप्रेशनमध्ये आहे, राईट. true. पण जेव्हा तो स्वतःवर काम करायला लागतो ना, पहिला पॉईंट त्याने हेच आहे की त्याने एक्सरसाइज करायला हवेत. कारण एक्सरसाइजने ना आपण प्रेझेंट मुवमेंटमध्ये राहायला शिकतो. Perfect आपण आहे, त्या perfect आहे. प्रॉपर ॲक्टिव्हिटीमध्ये असतो आणि त्यामुळे आपल्या शरीरामध्ये हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात आणि तो स्ट्रेस लेवल आहे ती कमी होतात, Automatically राईट. कमी. त्यामुळे तुम्हाला ती अँझायटी राहत नाही, ना पास्टचं टेन्शन असतं ना फ्युचरचं. तुम्ही प्रेझेंट मुवमेंटमध्ये एन्जॉय करायला शिकता आणि त्यामुळे डेफिनेटली ते तुम्हाला हेल्प करतं. पण अगेन तुमची स्ट्रेस लेवल काय आहे, तुमची फिजिकल, तुम्ही जर रिकवर्ड आहात, तुम्ही शांत झोप घेताय आणि तुम्ही जिमला जाताय आणि तुम्ही हाय इंटेन्सिटी एक्सरसाइज करताय, डेफिनेटली ते तुम्हाला हेल्प करणार आहे. पण ह्या सगळ्या पिलर्सवर तुम्हाला काम करणं एकत्रितरित्या ते खूप गरजेचं आहे की तुमची रिकव्हरी, तुमची रेस्ट, तुमची स्लीप, तुमचं डाएट आणि एक्सरसाइज शेड्यूल. बरोबर. हे मला वाटतं की एकत्रितरित्या जेव्हा तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये काम करता ना, तेव्हा ते तुम्हाला एका बेटर वेने हेल्प करतं. किती महत्वाचा मुद्दा आहे भयानक हा. पण म्हणजे महत्त्वाचा आहे. खूपच. आणि इट्स अ काइंड ऑफ, आपण जसं फूड चेन जसं आहे हो, तशाच हो. पद्धतीची ही पण एक चेन आहे. ह्या कड्या आहेत आणि ह्या जोडणं फार अगदी गरजेचं खरं आहे. आहे, अगदी खरं. दीज डॉट शुड बी ऑलवेज कनेक्टेड. आता तुमच्यासाठी माझ्याकडे एक प्रश्न आहे की इन्सुलिन सेन्सिटिव्ह जे लोक आहेत किंवा जे इन्सुलिन घेतात त्यांच्यासाठी एक्सरसाइज कितपत योग्य आहे, ते फारच कसं महत्त्वाचं करणं आहे. अपेक्षित आहे? म्हणजे पर्टिक्युलरली लाडा असतो किंवा टाईप 1 डायबिटीस असतात किंवा काही काही जणांना लीन बॉडी असतात आणि त्यांना इन्शुलिन लागतं किंवा त्यांच्यामध्ये ते म्हणतात ऑलरेडी आम्ही बारीक आहे, मग आम्ही कशाला हे करायला पाहिजे. तर त्यांनी मसल स्ट्रेंथनिंगवर काम करणं फार गरजेचं आहे. त्यांचे स्नायू बळकट होणं गरजेचं आहे. बरं. मगाशी जसं मॅडमनी सांगितलं की त्यांनी मे बी कार्डिओ थोडासा कमी ठेवायचा आहे. म्हणजे समजा दररोज ते 40 मिनटं किंवा 60 मिनटं व्यायाम करतायत तर त्यांनी 15 ते 20 मिनटंच कार्डिओ किंवा ब्रिस्क वॉक ठेवायचं आहे आणि बाकीचे 40 मिनटं त्यांनी डिफरंट टाईपचे स्ट्रेंथ ट्रेनिंगचे व्यायाम करायचे. जेवढं तुमचे मसल पेशी चांगल्या होतात किंवा स्नायू पेशी जेवढ्या चांगल्या होतात तेवढी तुमची इन्शुलिनची सेन्सिटिव्हिटी वाढते. इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढते म्हणजे काय, तर इन्शुलिनचा जो लोड आहे, एक्स्ट्रा लोड आहे, तो इन्शुलिनचा लोड कमी होतो. कारण तो जो एक्स्ट्रा शुगर युटिलायझेशन करण्याचा जो भाग आहे तो मसलकडे जातो. म्हणजे जसा एखादा स्पंज आपण पाण्यामध्ये बुडवला की तो ज्या पद्धतीनं पाणी खेचून घेणार, त्यामुळे स्ट्रॉंग मसल्स तुमची एक्स्ट्रा शुगर खेचून घेतात. इन्शुलिन काय करत असतं, इन्शुलिन पुश करत असतं, पण स्ट्रॉंग मसल्स ते पुल करतात. सो पुलिंग इज इझी. आणि 95% डायबिटिक पेशंट जे ओबेस आहेत त्यांच्यात असतो इन्शुलिन रेजिस्टन्स, पण जे लीन आहेत ना त्यांच्यातसुद्धा त्यांच्या पॅनक्रेटिक लेवलवरती लिव्हरमध्ये थोडंफार फॅट असतं आणि त्यांच्यातसुद्धा 20% इन्शुलिन रेजिस्टन्स असू शकतो. सो जेव्हा मी इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवतोय त्यावेळेला माझ्या पॅनक्रियाजवरचा, माझ्या स्वादुपिंडावरचा लोड मी कमी करतोय. त्यामुळं तो लोड कमी झाला की तुमची इन्शुलिन रिक्वायरमेंट कमी झाली. इन्शुलिन रिक्वायरमेंट कमी झाली म्हणजे त्याच्या अनुषंगाने त्या इन्शुलिनचे येणारे कॉम्प्लिकेशन्स कमी झाले. त्यामुळे लीन बॉडी मास
वातज प्रकृतीवाले किंवा बारकुळे किंवा मर्तुगडे डायबिटिक यांच्यासाठी तर एक्झरसाईज हा फार फार महत्त्वाचा कॉम्पोनंट आहे. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे काय दिसतं ते फक्त प्रोटीनच्या मागे लागतात. बरोबर. आणि तू प्रोटीन खातोयस पण ते युटिलाइज पण व्हायला पाहिजे ना. अगदी. इफ आय एम जस्ट कन्झ्युमिंग प्रोटीन अँड इफ आय एम नॉट युटिलायझिंग, आय एम नॉट बिल्डिंग माय मसल्स, माझे मसल जर का मी बिल्ड करत नाही तर युरिनच्या द्वारे तसंच निघून जाणार. सो ते प्रोटीन विकणाऱ्या कंपनीचा फायदा तुम्ही करून देता आहे. तुम्ही प्रोटीन घेण्यापेक्षा सुद्धा ते युटिलायझेशन करणाऱ्या मसल्सवरती योग्य पद्धतीनं काम करणं फार गरजेचं आहे. अगदी. आता मेडिकेशन्स जे आहेत, औषधं, ह्यांच्या डोसेस ॲडजस्ट करणं अपेक्षित आहे का डायबेटिक पेशंट्सनी? 100%. ओके. तर का तुम्हाला हायपोग्लायसेमिया होतोय तर तुम्ही इमिजिएट शुगर रिड्यूस करणारे काही मेडिसिन्स असतात हायपोग्लायसेमिया, ते अवॉइड करणं गरजेचं आहे. काही मेडिसिन युरिनच्या द्वारे शुगर बाहेर टाकतात. बरोबर. तर ते मेडिसिन्स तुम्ही एक्झरसाईजच्या अगोदर किंवा एक्झरसाईजच्या नंतर इमिजिएटली कंझ्युम नाही करायचे आहेत. तर त्या पद्धतीनं तुमचे डायटरी ॲडजस्टमेंट किंवा डोस ॲडजस्टमेंट करणं गरजेचं आहे. रॅपिड ॲक्टिंग इन्शुलिन यू शुड नॉट कंझ्युम बिफोर इन्शुलिन. सो यू नीड टू टेक, म्हणजे ही कन्सेंट तुम्ही किंवा ही कन्सर्न तुम्ही तुमच्या हेल्थ फिजिशियनला बोलून दाखवणं गरजेचं आहे बिफोर यू स्टार्ट एनी काइंड ऑफ ॲक्टिव्ह एक्झरसाईज. ओके. डोस ॲडजस्ट करणं गरजेचं आहे. आता म्हणजे हा प्रश्न आता तुम्ही उत्तर द्या दोघंही. ज्या डायबेटिक कॉम्प्लिकेशन्स असलेले पेशंट्स असतात बरेचसे, हो हो. तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सल्ला द्याल? म्हणजे त्यांनी करणं अपेक्षित आहे का? किंवा बऱ्याच जणांना हार्ट डिसीजेस असतात किंवा थायरॉइडचा पण मेजर, हायपरटेन्शन पण मेजर, असे डायबिटीज म्हटलं की कॉम्प्लिकेशन्स आलेच. तसे हाय कॉम्प्लिकेशन्स असलेल्या पेशंटसाठी तुम्ही काय सांगाल? थेरॉटिकली तुम्ही, प्रॅक्टिकली तुम्ही? त्याचा जो आम्ही सायंटिफिक ऍस्पेक्ट सांगतो तो पहिल्यांदा तुमचं ते कॉम्प्लिकेशन आहे ना ते कंट्रोलमध्ये आणा. बरं. मला वाटतं मगाशी मॅडमनी थोडंसं ह्याच्याबद्दल बोललं होतं की तुम्ही जे फोकस्ड आहे, म्हणजे फ्रोझन शोल्डर तुम्हाला झाला आहे किंवा डायबिटिक न्यूरोपॅथी झाले, तर यू शुड फोकस ऑन दॅट थिंग. पहिल्यांदा त्याचं थेरापेटिक काय काय आहे, त्याला काय मेडिसिन लागणार आहे, काय डाएट लागणार आहे, हा तुम्ही करेक्ट करून घ्या. आणि ती वेदना किंवा ते पहिल्यांदा तुम्ही रिमूव्ह करणारे एक्झरसाइज, म्हणजे तुम्ही दररोज जर का 60 मिनिटं व्यायाम करताय तर 40 मिनिटं व्यायाम तुमच्या त्या कन्सर्नशी रिलेटेड असला पाहिजे आणि 20 मिनिट्स तुमचा जनरिक. बरोबर. तो प्रॉब्लेम तुमचा रिझॉल्व्ह नाही झाला, तुमचा फ्रोझन शोल्डर नाही रिझॉल्व्ह झालेला आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय की दररोज सूर्यनमस्कार घाल. सूर्यनमस्कार घातले पाहिजे मला कळतंय ना, पण माझा शोल्डरच फ्रीज झाला आहे. सो यू नीड टू फोकस. तुम्हाला त्यासाठी स्पेसिफिक फिजिओथेरपीचा सल्ला घ्यायला लागेल आणि पहिल्यांदा जो मेजर प्रॉब्लेम आहे तुम्हाला दुरुस्त करायला पाहिजे. तुम्ही दररोज वॉकिंग करायचं म्हणताय पण मला जर का जॉईंट पेन आहे आणि माझं डायबिटिक न्यूरोपॅथी आहे तर ती मला पहिल्यांदा हील करायला पाहिजे. तिथं तुम्हाला थेरॅपॅटिक इंटरव्हेन्शन लागतं. बरोबर. सो आम्ही त्यावेळी काय सांगतो, तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जावा, नॉट फॉर टू लर्न हाऊ टू डू एक्झरसाइज, तुमचं फ्रोझन शोल्डरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा आणि मग आपण तुमच्या पुढच्या एक्झरसाइजवरती बोलू. मला वाटतं सो जेव्हा असे कॉम्प्लिकेशन्स असतात ना तेव्हा युजली पेशंटला ना या कॉम्प्लिकेशनचा ऍक्सेप्टन्स लवकर असतो एक्सरसाइज पेक्षा. म्हणजे त्यांना ना त्याचं ते दाखवणं, भाऊ करणं खूप हे असतं की मला हे आहे, मला हे आहे, आणि त्यांचा वेगळ्या रीतीने फोकस असतो. ते पॉझिटिव्हली त्याच्यावर फोकस घेत नाही की ह्याच्यामध्ये आपण कसं रिकवर होऊ शकतो. आणि यासाठी आपण खरंच कोणाचा तरी सल्ला घ्यायला पाहिजे का, हाही बऱ्याच वेळेला त्यांना माहिती नसतं की आपण घेऊ शकतो किंवा त्याच्यातनं रिकवर होऊ शकतो. एक्झरसाइज हे पिल आहे हे ते ऍक्सेप्ट नाही करत, त्यांना पिल घेणं बरं वाटतं, पण तुमचं एक्झरसाइज हे खऱ्या अर्थाने पिल आहे किंवा ते औषध आहे हे घेणं त्या केसमध्ये गरजेचं आहे. म्हणजे एक्सरसाइजला ऑप्शन नाहीये हे अजून ऍक्सेप्टन्स येणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा आपण आता फ्रोझन शोल्डर म्हणा किंवा ऑस्टिओ आर्थरायटिस, आता आर्थरायटिस वगैरे एज रिलेटेड आहेत, त्यामुळे तिथे जे स्ट्रक्चरल चेंजेस होतात त्याला आपण काय फार करू शकत नाही, राईट, कारण ते एज रिलेटेड आहे. पण तेव्हा तुम्हाला मसलची स्ट्रेंथ मेंटेन ठेवणं गरजेचं आहे. त्याच्याशी रिलेटेड काही ॲक्टिव्हिटीज आहेत ज्या तुम्ही अवॉइड करणं गरजेचं आहे. म्हणजे मांडी घालून बसणं तुम्हाला अवॉइड करणं गरजेचं आहे का, कारण त्याने जर तुमचं वॉकिंग चांगलं होत असेल की तुम्ही मांडी घालून बसत नाही आहात, ठीक आहे, तुम्ही इंडियन वॉशरूम नाही यूज करत आहात, विच इज ओके, पण तुमचं वॉकिंग चांगलं आहे, तुमचं स्टेअरकेस जर तुमचं चांगलं होत असेल तर त्या 2 गोष्टी अवॉइड करणं इज ओके. पण त्यांचा फोकस काय असतो, मला मांडी घालून नाही बसायला मिळत आहे, मला इंडियन वॉशरूम यूज करायचं. तर हा अट्टाहास जो आहे ना तो थोडासा सोडणं गरजेचं आहे की आपण फंक्शनली किती ॲक्टिव्ह राहू शकतो एखाद्या कंडिशनमध्ये, त्याच्यावर तुम्ही फोकस करणं गरजेचं आहे. आणि कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या तरीही चालू शकतं आणि आपण त्याने आपल्या जॉईंटची स्ट्रेंथ आहे किंवा लॉन्जिव्हिटी मेंटेन करू शकतो, तर त्या गोष्टी अवॉइड करणं, त्याचा ॲक्सेप्टन्स येणं मला वाटतं गरजेचं आहे. आणि जसं सर म्हणाले की त्या तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये जास्त फोकस त्या कंडिशनमधनं रिकवर व्हायला तुम्हाला द्यायचा आहे आणि जनरिक व्यायाम तुमचे साईड बाय साईड चालूच राहणार आहे. सो जेव्हा तुम्ही अक्षरशः फ्रोझन शोल्डर, आपण म्हणतो की 2 वर्षापासून त्रास आहे, पण 15 दिवस जर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइजेस फ्रोझन शोल्डरचे केले ना तरी तुमची रेंज वाढते, तुमची स्ट्रेंथ वाढते.
आणि मग तुम्हालाच असं म्हणजे पेशंटला नंतर असं वाटतं अरे का अंगावर काढलं, राईट. सो मला असं वाटतं की थोडंसं अगेन हा दृष्टिकोनाचाच भाग येतो की तुम्ही थोडासा दृष्टिकोन बदलायचा की काहीतरी तुम्ही डेफिनेटली करू शकता. एखाद्या कंडिशनचं लिमिटेशन असेल पण तुम्हाला बरेच त्याच्यामध्ये व्हेरिएशन असतात, तर ते थोडंसं फाइंड आउट करणं गरजेचं आहे. आता तुम्ही फ्रोझन शोल्डर म्हणताय, अल्थरायटिस म्हणताय, किंवा असे अजून काय फिजिकल प्रॉब्लेम्स मेजरली दिसतात डायबेटिक पेशंट्समध्ये? फटीग असतो त्यांच्यामध्ये, एकतर इरिटेबिलिटी असते प्रचंड, की काही करण्याचा उत्साह नसतो. तर पहिल्यांदा त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. म्हणून आम्ही पण काय सांगतो की तुम्ही बिफोर यू डू, आपण सगळेजण सांगतात एक्सरसाइज करायला पाहिजे, पण तो ऑलरेडी दमलेला आहे. बऱ्याच जणांना काय होतं, नॉर्मली व्यायाम केल्यानंतर सगळ्या बाकीच्या लोकांना फ्रेश वाटतं, ह्याला व्यायाम केल्यानंतर फटीग असतो कारण त्याची बॉडी ॲसिडिक झाली आहे, त्याच्या बॉडीवरती सूज आहे. सो पहिल्यांदा त्याला डिटॉक्स फार गरजेचं आहे, मेंटल आणि फिजिकल. त्याच्या बॉडीला पहिल्यांदा अल्कलाईन करणं गरजेचं आहे, त्याला सात्विक आहार. म्हणून आम्ही पहिला काय सांगतो की तुम्ही पहिले बॉडीला इन्फ्लमेशन करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या पहिला तुम्ही अवॉइड करा. लाईक रिफाईन फूड्स किंवा तुमचे प्रिझर्व्ड फूड असतात ते तुम्ही पहिल्यांदा हे केले पाहिजे. डायटरी मॉडिफिकेशन करून त्याचं डिटॉक्स व्हायला पाहिजे, त्याचं पोट साफ पाहिजे. कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम त्याला नको आहे. त्याचं बॉडीचं जडत्व कमी केल्यानंतर एक्सरसाइज करण्यामध्ये जो लाईटनेस असतो तो तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. सो ही जी इरिटेबिलिटी आहे, ह्या जो फटीग आहे, तो तुमचा पहिला बिईंग अ डायबिटिक कमी करण्यावर आपण भर देणं, त्याला मोटिवेट करणं, कारण अकाउंटेबिलिटी फार महत्त्वाची आहे. बऱ्याचसारख्या डायबिटिक पेशंटला उत्साह नसतो, एकटा डायबिटीसची लढाई करत असतो. त्याला मी काय म्हणतो, तर बाबा तू एक स्ट्रॉंग मोटिवेशन ठेव, स्टार्ट विथ द स्लो, किंवा मला दररोज व्यायाम करायचा आहे कारण मला परावलंबित्व नको आहे. सो दररोज सकाळी उठल्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला वाटते की व्यायाम नाही करायचा आहे, तर तुमच्या घरातल्या लोकांचा एक फोटो समोर ठेवा, तुमच्या मुलांचा, बायकोचा, अजूनही कोणा तुमच्या जवळची व्यक्ती आहेत, की बाबा मी नाही केला तर मला ह्यांच्यावर बर्डन बनायला लागेल, मला नाही बनायचं. फाइंड आउट अकाउंटेबिलिटी पार्टनर, तुमच्याच घरातल्या एका व्यक्तीला तुमचा अकाउंटेबिलिटी पार्टनर बनवा, त्याला पण हेल्दी करा, तुम्ही पण हेल्दी करा. मला वाटतं मागच्या ह्याच्यात आपण नवरा बायको आणि ह्याच्याबद्दल बोललो होतो, तर त्याला अकाउंटेबिलिटी पार्टनर बनवा. अशा एखाद्या ग्रुपला जॉईन करा जो तुम्हाला हेल्दी राहण्यासाठी मोटिवेट करतो. तो तुमचं फ्रेंड सर्कल असू शकतं, एखादी कम्युनिटी असू शकते. मे बी तुम्हाला एक्सरसाइज नाही मोटिवेट करत आहे, पण त्या 4 लोकांना भेटण्यासाठी तुम्ही मोटिवेटेड राहू शकता, तुम्ही तिथं जाऊ शकता. सो तुम्हाला काहीतरी त्याला मोटिवेशन देणं गरजेचं आहे, की जे मोटिवेशन आहे, किंवा तुमची एखादी प्रिय गोष्ट, जर का मी आज व्यायाम नाही केला तर मी भात नाही खाणार, किंवा मी आज व्यायाम नाही केला तर मी आज फेसबुक ओपन नाही करणार, किंवा मी व्हॉट्सअप नाही ओपन करणार, किंवा इन्स्टा नाही ओपन करणार. सेल्फ डिसिप्लिन तर तुम्ही पॉझिटिव्ह शिक्षा द्या की ज्याच्यामध्ये दोन्ही गोष्टी त्याच्यामध्ये तुमच्या होऊ शकतील. आणि ह्यापैकी कुठलंही तुम्ही मोटिवेशन दिलं तर मला वाटतं तुम्हाला एक्सरसाइज ही शिक्षा न वाटता एक्सरसाइज तुमच्या लाईफचा एक अविभाज्य भाग बनेल. म्हणजे सिंपल आहे ना, की हळूहळू तुम्हाला एवढी सवय झाली पाहिजे की म्हणजे जसं दररोज आपण आंघोळ करतो, दररोज दात घासतो, दररोजचं आपल्याला वेळेवरती आपल्याला हे लागतं, भूक लागते, जेवण करतो, किंवा रोजची आपली टीव्हीची सिरियल पण आपल्याला बघायला, त्यासाठी मोटिवेशन नाही लागत, आपलं बरोबर वेळेला त्या गोष्टी आपण करतो, त्यासाठी आपण वेळ काढतो पण, आणि ते मिस नाही करत. सो एक्सरसाइज हा तुमच्या लाईफचा असा पार्ट बनला पाहिजे की तो नाही केला तर मला कसं तरी वाटलं पाहिजे. या लेव्हलवर जेव्हा तुम्ही जाता त्यावेळेला मग तुम्हाला एक्सरसाइज शिक्षा नाही वाटत, मग ती एक एन्जॉयबल प्रोसेस होऊन जाते असं मला वाटतं. खूप छान, मस्त. आणि मेन मला वाटतं की जेव्हा तुम्ही रेग्युलर बेसिसवर एक्सरसाइज करता ना, तुमच्या पर्सनॅलिटीमध्ये तो डिफरन्स दिसून येतो, आणि मग तो डिफरन्स लोकांना दिसतो. आणि जेव्हा त्यांच्याकडनं तुम्हाला कॉम्प्लिमेंट्स मिळतात, मला वाटतं मग वेगळे मोटिवेशनची गरज लागत नाही. सगळ्यात महत्त्वाचं. सो इनिशियल पिरियड एक असतो जेव्हा आपल्याला जरा स्वतःला पुश करावं लागतं, थोडं सातत्य ठेवायला लागतं. एकदा रिझल्ट दिसायला लागले ना की ते मोटिवेशन आतूनच येतं, आणि मग ते तेवढं डिफिकल्ट होत नाही. सो आय एम हेल्दी, आय एम फिट अँड आय एम यंग हा फॉर्म्युला आपण DFM मध्ये सांगतो की तुमचं जे काय वय आहे त्याच्या निम्म वय आहे किंवा मानसिक वय तुम्ही निम्म समजायचं आहे, त्याला डिफाईन करणारं किंवा त्याला हे करणारं एक्सरसाइज तुम्हाला तिथं घेऊन जाऊ शकतो. सो आय एम हेल्दी, आय एम फिट अँड आय एम यंग हा फॉर्म्युला जर का तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला योग्य व्यायाम करणं फार गरजेचं आहे. बरोबर. खूपच इंटरेस्टिंग एपिसोड झालाय. खूप म्हणजे माझेच कितीतरी गैरसमज झालेले आहेत. म्हणजे आता व्यायाम करणार उद्यापासून. व्यायाम तर करणार, आणि सुंदर दिसण्यासाठी व्यायाम हे सगळ्यात मेन आहे, राईट? व्यायाम केल्याशिवाय सुंदर दिसतच नाही असं म्हणू शकतो आपण. खूप खूप थँक्यू. तर आजच्या एपिसोड्समध्ये तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती मिळालेली असेल. माझ्यासाठी काही महत्त्वाचे मुद्दे किंवा टेक अवे, मी नेहमीच वापरते हा शब्द, तो हा आहे की व्यायामाला पर्याय नाही आहे. ओके, आणि व्यायाम ही शिक्षा नाही आहे, तर ती एक आपला रुटीन भाग, आपल्या लाईफस्टाईलचा अविभाज्य भाग बनणं गरजेचं आहे. त्याला दुसरा पर्याय नाही. आणि अर्थात यांनी महत्त्वाचे मुद्दे सांगितलेच यंग जनरेशनसाठी स्पेशली, की तुमचं वय या व्यायामामुळे रिव्हर्स होतं, तुम्ही अजून सुंदर दिसायला लागता. फक्त बाह्य नाही तर अंतर्मन सुद्धा तेवढं सुंदर होतं.
प्लीज आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण ह्या चॅनलचा किंवा ह्या पॉडकास्टचा मुख्य हेतू हा आहे की आम्ही आनंद पसरवतोय आणि हा आनंद तुम्ही पण आमचे एपिसोड शेअर करून पसरवू शकता. ज्यांना गरज आहे ह्या माहितीची त्यांच्यापर्यंत ते एपिसोड पोहोचू देत आणि तुमच्या प्रश्न अशाच आमच्यापर्यंत येऊ देत, जेणेकरून आम्ही आमच्या डॉक्टरकडनं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊ. पुढच्या एपिसोड्समध्ये परत भेटूया. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.